तर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय अण्णासाहेब शंकरराव लिंगे, त्यांचे सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी, त्यांचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि हा कार्यक्रमसाठी विशेष परिश्रम घेणारे आमचे मित्र काहुलकर सर आणि वावगे सर, सगळ्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी चिकाटीने हा कार्यक्रम लावून धरला आणि आज तो पुन्हा तुमच्यासमोर तो कार्यक्रम सादर होतो आहे. हे सर्व फोन वगैरे बंद करतो म्हणजे मध्ये त्रास होणार नाही आपल्याला. तुम्ही पण आपले फोन सगळे म्यूट करून ठेवा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही, मध्येच डिस्टर्ब होणार नाही. अधूनमधून कॉमेंट टाकत चला म्हणजे मला बरोबर आहे. टेक्निकल माहिती सगळ्यांना दिली पाहिजे, समन्वय राहायला पाहिजे. कुदळे साहेब, हे करूया आपण आता. अनुभवातून आपण सगळं शिकत असतो. टेक्नोसेवी झालं पाहिजे माणसाने. तर मित्रांनो, काल जो विषय आहे तोच विषय कंटिन्यू करतोय आपण. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा जो संघर्ष आज उभा राहिलेला आहे, या संघर्षाची मुळं काय आहेत, पाळं काय आहेत, खोड काय आहेत आणि त्याला कसल्या फांद्या फुटत आहेत आणि कसली पानं, फुलं, फळं लागत आहेत, विषारी फळं. तर हे सगळं आपण अगदी म्हणजे अभ्यासपूर्ण पद्धतीने कुठेही अभिनिवेश न ठेवता संदर्भासह पुराव्यासह आपण जाणून घ्यायचं आहे. जर एखादा प्रश्न मुळातूनच जर माहीत असला आणि त्याचा अभ्यास जर आपण केलेला असला तर आपल्याला जनतेचं प्रबोधन करता येतं की आमचा नेमका हा प्रश्न आहे आणि तो अशा पद्धतीने सुटेल आणि संघर्ष होणार नाही, समन्वयाने प्रश्न सुटेल. लोकशाहीमध्ये शेवटी आपण विचारांची देवाणघेवाण करून, चर्चा करून, मुद्द्यांची देवाणघेवाण करून आपण हे सगळं नियोजन करत असतो. काहुल काहुलकर सर काहीतरी म्हणत आहेत, जरा त्यांचं ऐकून घेतो. हा, काय येतोय का ऐकून माझं? बरं, जोराने घेतो. ओके 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 ओके. बरं बरं, ओके 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 ओके. हो, चला. हां, थँक्यू. हां, तर हां, तर किती जवळ घ्यायचं अजून? हं. आता जवळ आला. हां, तर आवाज कसा आहे तो वगैरे चला अधूनमधून जरा थोडंसं मला कॉमेंटमध्ये टाकत चला. आवाज पुरेसा मोठा आहे की नाही तेही मला सांगा. तर आपले जे प्रश्न आहेत ते समाजाच्या इतर घटकांशी निगडीत असल्यामुळे त्या घटकांशी आपल्याला चर्चा करावी लागते. मग ते घटक कधी मित्र म्हणून समोर येतात, तर कधी संघर्ष म्हणून समोर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा अभ्यास असणे आवश्यक असतं. केवळ संघर्ष करायचा म्हणून करायचा असं ते व्हायला नको पाहिजे. तर भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमानुसार आपण थोडंसं जरा मागे जाऊया. मी ते थोडक्यात आटोपेल आणि लगेच पुढच्या टप्प्यावर येईल. पण मागचा थोडासा टप्पाही माहीत आपल्याला पाहिजे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 340व्या प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग कोणते आहेत ते शोधावेत आणि त्यांना SC ST प्रमाणे विशेष संधी, विशेष सवलती किंवा रिझर्वेशन, प्रतिनिधित्व या संदर्भामध्ये त्यांच्यासाठी प्रयत्न करावेत, सरकारने उपाययोजना कराव्यात. आणि म्हणून ते 340 कलम बाबासाहेबांनी घटनेमध्ये समाविष्ट केलं. लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या दृष्टीने OBC घटक हा फार अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांचं पूर्ण आयुष्य जरी अस्पृश्यता निर्मूलन चळवळीत गेलं, जातीयंताच्या चळवळीत गेलं आणि मुख्यतः अस्पृश्यता निर्मूलनावर त्यांचा जास्त भर राहिला, तरी सुद्धा या जातीयंताच्या चळवळीमध्ये किंवा जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर OBCच्या जागृतीशिवाय ती होणार नाही हे बाबासाहेबांना पुरेपूर माहीत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेस OBCचा विचार पुढे ठेवलेला आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी 340 पहिलं कलम OBCचं, दुसरं कलम 341 दलितांचं आणि 342 कलम नंतर आदिवासींचं. म्हणजे आधी OBC, नंतर दलित, नंतर आदिवासी. लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये OBC नेतृत्व जे होतं ते काही एवढं आक्रमक नव्हतं. एक तामिळनाडूचं जर स्वामी पेरियार यांचं नेतृत्व जर सोडलं तर बाकी भारतामध्ये OBC नेते होते, ते कामही करत होते. परंतु ज्या पोझिशनला त्यांनी आलं पाहिजे होतं, म्हणजे राजकीयदृष्ट्या सत्तेच्या जवळपास म्हणा किंवा याच्याजवळ म्हणा, तर तेवढं पुरेसं ते OBC नेतृत्व नव्हतं. जे काही 1-2 नेते होते ते मंत्रिपद त्यांनी घेतली आणि ते शांत बसलेत. म्हणजे त्यांनी फारसा काही प्रयत्न OBCसाठी केला नाही. मी त्याच्यापैकी एक उदाहरण म्हणजे आपले पंजाबराव देशमुख. त्यांनी मंत्रिपद घेतलं आणि जे काही OBCसाठी त्यांनी त्यावेळेस ते काम करायला पाहिजे होतं ते त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं नाही, जसं बाबासाहेबांनी पार पाडलं. म्हणजे बाबासाहेबांनी तर 340 कलमाप्रमाणे जर तुम्ही कुठल्या आयोगाची नियुक्ती करत नसाल तर मी राजीनामा दिला, असा दम दिला नेहरू सरकारला. आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिलाही. त्यांनी हिमतीने राजीनामा दिला. राजीनामा देण्याची जी अनेक कारणं होती त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की 340 कलमानुसार तुम्ही OBCसाठी आयोग नियुक्त करत नाही. आणि त्यावेळेस हे सगळे आपले जे काही 2-4 OBC लोक नेते होते हे सगळे आपले मंत्रिपदामध्ये आणि छोट्या छोट्या लहानशा सत्तापदांमध्ये खुश होते. वास्तविक यांनी पण राजीनामा दिला पाहिजे होता, पण दिला नाही. तर त्या 340व्या कलमाच्या अन्वये कालेलकर आयोगाची पहिल्याने नेहरू सरकारने नियुक्ती केली 53 मध्ये. नंतर 2 वर्षे त्यांनी अभ्यास केला आणि 55 मध्ये तो अहवाल सादर केला. त्या कालेलकर आयोगाच्या सदस्यांमध्ये सगळे समाजतज्ञ होते, शिक्षणतज्ञ होते, अर्थतज्ञ होते, गणिततज्ञ होते. म्हणजे संपूर्ण जो देशभरातून त्यांनी जो डेटा गोळा केला, देशभर फिरले, ते स्वतः आयोगाचे सदस्य फिरलेत आणि त्यांनी असं कोणावर काम सोपवलं नाही एखाद्या संस्थेवर. त्यांनी स्वतःच ते सगळं काम केलं आणि सगळी माहिती गोळा झाल्यानंतर मग त्याचं त्या काळामध्ये काही कॉम्प्युटरायझेशन नव्हतं किंवा सोप्या पद्धती काही नव्हत्या. सगळ्यांना प्रत्यक्ष ते कामच करावं लागायचं ऑन पेपर, हार्ड कॉपी घेऊन. तर हे सगळं परिश्रम त्या लोकांनी घेतले आणि निष्कर्ष काढला की ह्या ज्या काही जाती आहेत त्यांनी एक जातींची यादी केली आणि या जाती ज्या आहेत या जाती SC ST OBC प्रमाणे कमी अधिक प्रमाणामध्ये मागासलेल्या आहेत. सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत. यांचं पुरेसं प्रतिनिधित्व ना प्रशासनामध्ये आहे, ना कुठल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि इतरही क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्येही त्यांचं प्रतिनिधित्व नाही. म्हणून त्यांना पुढे आणण्यासाठी, या राष्ट्राच्या प्रमुख प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही रिझर्वेशन आणि काही विशेष सवलती वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी रिकमेंड केलेल्या होत्या. तर त्यावेळेस OBC चळवळ फारशी जोरात नव्हती. OBC नेतेही ढेपाळलेले होते, मंत्रिपद घेऊन आपले मशगूल होते. त्यामुळे तो कालेलकर आयोग जो आहे तो लागू झाला नाही, त्याच्यावर चर्चाही झाली नाही. पार्लमेंटमध्ये कालेलकर आयोगाचा अहवाल मांडला गेला, परंतु कालेलकर आयोगाच्या अहवालावर चर्चा नाही झाली. कालेलकर आयोगाचा जो अध्यक्ष होता, ज्यांनी सही केली होती त्या आयोगाच्या अहवालावर की यस, हा आयोगाचा अहवाल मला मान्य आहे आणि ह्या ज्या OBC जाती आहेत त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, त्यांना विशेष योजना दिल्या पाहिजेत आणि हे खरोखर मागासलेले आहेत, असं ते अहवालाने जे म्हटलं होतं त्याच्यावर कालेलकर आयोगात जे होते अध्यक्ष कालेलकर, काका कालेलकर, त्यांना काका म्हणायचे. आता ते कोणाचे काका, काय काका, आपले तर काही काका नव्हते, ते
कारण त्यांनी शेवटी जे काही आपलं नुकसान केलं त्यामुळे ते आपले काका होऊ शकत नाही, ते ब्राह्मणांचेच काका होते. तर त्यांनी आयोगाच्या अहवालावर सही केली की हा आयोग मला मान्य आहे, त्याचा अहवाल मला मान्य आहे आणि हे खरोखर ओबीसी लोक आहेत, त्यांना खरोखर सवलती दिल्या पाहिजेत, असं सगळं त्यांनी ऑन पेपर मान्य केलं कालेलकरांनी. आणि जेव्हा पार्लमेंटला जो अहवाल सादर करायचा होता, प्रधानमंत्र्याला जेव्हा तो अहवाल सादर करायचा होता, त्यांनी स्वतःचं एक व्यक्तिगत पत्र, कालेलकर म्हणून व्यक्तिगत पत्र त्या कालेलकर आयोगाच्या अहवालाला वरती जोडलं, त्याला कव्हरिंग लेटर म्हणतो आपण. तर ते व्यक्तिगत लेटर त्यांनी जोडलं आणि मग नेहरूंना तो तो अहवाल दिला पार्लमेंटमध्ये चर्चा करण्यासाठी. तर पार्लमेंटमध्ये आयोगाच्या अहवालावर चर्चा झाली नाही. पार्लमेंटमध्ये चर्चा झाली कालेलकरने लिहिलेल्या खाजगी पत्र, जे कव्हरिंग लेटर त्याला म्हणू शकता तुम्ही, त्या पत्रावर चर्चा झाली. आणि त्या पत्रामध्ये कालेलकरने असं लिहिलं होतं की जरी मी आयोगाचा अध्यक्ष असलो आणि जरी मी आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्या आयोगाच्या अहवालावर मी यस म्हणून सही केलेली आहे, मला ते सर्व ऑन पेपर सगळं मला मान्य आहे म्हणून मी सही केली, तथापि माझं व्यक्तिगत मत असं आहे की हा अहवाल लागू करू नये, ओबीसींना सवलती देऊ नये आणि हा अहवाल जो आहे हा रद्द करावा, असं त्याचं खाजगी मत त्यांनी त्या पत्रामध्ये मांडलं. त्या पत्रावर चर्चा झाली, वास्तविक अहवालावर चर्चा झाली पाहिजे होती, पण आपले सगळे ओबीसी खासदार आणि ते सगळे काही एक दोन लोक ओबीसी मंत्री झालेले होते, हे सगळे नेहरूचे गुलाम होते. ते काय ते आपले कुठले विदर्भातले, आता मी मगाशी नाव घेतलं त्यांचं, काय ते पंजाबराव देशमुख वगैरे, तर हे काही त्यावेळेस काही बोलले नाहीत, आक्रमक झाले नाहीत आणि सत्तेचे गुलाम असले, नेहरूचे गुलाम असल्यामुळे, ब्राह्मणांचे गुलाम असल्यामुळे हे पंजाबराव देशमुख वगैरे सगळे शांत राहिलेत आणि मग तो आयोग आपला जो आहे तो गुंडाळला गेला आणि तो खड्ड्यात गेला. मग त्यानंतर नेहरूने काय चलाकी केली की ठीक आहे, आपण कालेलकर आयोग तर लागू करत नाही. मग त्यांनी सगळ्या राज्यांना पत्र लिहिलं की तुम्ही तुमच्या राज्याच्या स्तरावर आयोग नेमा आणि ओबीसींना काय द्यायचं ते तुम्ही देऊन टाका, केंद्र काय देऊ शकत नाही, असं पत्र सगळ्या राज्यांना गेलं. त्याप्रमाणे बऱ्याच राज्यांनी आयोग नेमलेत. महाराष्ट्रात बी ते काहीतरी देशमुख आयोग वगैरे नेमला आणि त्यांनी ओबीसीची यादी केली आणि काही रिकमेंडेशन केलं, ते काही फारसं काही उपयोगाचं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय आणि अनेक राज्यांमध्ये ओबीसी म्हणून काही विशेष काही झालं नाही मधल्या काळामध्ये. तर याचा एक असंतोष ओबीसींच्या मनामध्ये जो होता, त्याच्यातून काही नवीन ओबीसी नेतृत्व निर्माण झालं आणि कर्पूरी ठाकूर साहेब बघा, जे न्हावी समाजाचे होते, पण ते 2 वेळा बिहारचे मुख्यमंत्री बनलेत आणि नुसते मुख्यमंत्री बनून राहिले नाहीत. आपल्याकडे आता अनेक लोक उपमुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्री होतात, पण ओबीसीसाठी काही काम करत नाहीत. हां, मात्र पुतण्याला तिकीट, साल्याला तिकीट, मुलाला आमदार, हे असे फालतू उद्योग आपले ओबीसी नेते करतात. पण कर्पूरी ठाकूरांनी असं केलं नाही. ते 70-72च्या काळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री बनलेत, न्हावी समाजाचे, ज्यांची गावाकडे 2 घरं पण असतात. तर असा माणूस ओबीसी समाजाचा कर्पूरी ठाकूर साहेब हे मुख्यमंत्री झाले, 2 वेळा झालेत. आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी लगेच आयोग नेमला, मुंगेरीलाल आयोग, आणि लगेच आयोगाच्या मार्फत लगेच त्यांनी बिहारमध्ये ओबीसीना रिझर्वेशन पण दिलं आणि सुरू पण केलं. मुख्यमंत्री म्हणून लगेच कारवाई पण सुरू केली. मग त्यावेळेचे काही जनसंघाचे आणि काँग्रेसमधले काही जे ब्राह्मण त्यावेळेचे जे आमदार होते, तर त्यांनी विरोध केला. मग ते सरकार त्यांनी पाडलं, 2 वेळा सरकार पाडलं लागोपाठ कर्पूरी ठाकूर साहेबांचं. तर हे एवढे मोठमोठे ओबीसीचे नेते त्या काळामध्ये होऊन गेलेत की ज्यांनी सत्तेला लाथ मारली, पदांना लाथ मारली आणि ओबीसींच्या हितासाठी काम केलं. राम नरेश यादव नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेत, नंतर काँग्रेसचे पण एक ओबीसी मुख्यमंत्री झालेत, तर त्यांनी पण ओबीसींसाठी रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये साळुंके मुख्यमंत्री झालेत ओबीसी, त्यांनी रिझर्वेशन ओबीसींना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं सरकार पाडलं गेलं. तर तेव्हापासूनच जे जे कोणी ओबीसींना सवलती देण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची मंत्रिपदं गेलीत, त्यांचं मुख्यमंत्रीपदं गेलीत आणि सर्वसामान्य पातळीवर जे कार्यकर्ते काम करणारे होते त्यांना तो खूपच त्रास झाला. नंतर ते हे जे बघा, हे जे पुस्तक मी राष्ट्रीय स्तरावरच्या ओबीसी नेत्यांना जे अर्पण केलेलं आहे, हे माझं जे अध्यक्षीय भाषण आहे, मंडलागाची जी परिषद झाली होती पुण्याला 2 दिवसाची,
नॅशनल लेव्हलची परिषद होती. मंडल आयोगाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या परिषदेचा मी अध्यक्ष होतो आणि हे माझं अध्यक्षीय भाषण प्रिंट केलेलं आहे त्यांनी. तर हे पुस्तक मी मुद्दाम जाणीवपूर्वक बघा जननायक कर्पुरी ठाकूर यांना अर्पण केलेलं आहे. बघा हे कर्पुरी ठाकूर साहेब इकडे हे. नंतर हे हे जे आहेत अमर शहीद बाबू जगदेव प्रसाद कुशवा, हे कुशवा माळी समाजाचे. तर हे यांना 10 लाखांच्या भर सभेमध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसने गोळ्या घालून ठार मारलेले आहे. हे ओबीसीचे खरे नेते, हे ठार मारले गेले बिहारमध्ये. त्यानंतर हे ललन सिंग, त्यागमूर्ती चंदापुरी, महामना रामस्वरूप वर्मा आणि आपले महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांनी आयुष्यभर विवाह केला नाही ओबीसी चळवळीसाठी. म्हणजे जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही अविवाहित अजून आहेत, तर ते म्हणाले की ओबीसीचं एवढं काम मला करावं लागलं, तर त्या ओबीसीच्या कामामध्ये मी लग्न करणंच विसरून गेलो, असं ते नेहमी पत्रकारांना सांगायचे. तर हे असे अनेक आहेत. मी फक्त हे 5 तुमच्यासमोर का ठेवले, कारण हे राष्ट्रीय लेव्हलचे, राष्ट्रीय स्तरावरचे हे ओबीसी नेते आहेत आणि यांनी सातत्याने ही सगळी ओबीसी चळवळ पूर्ण देशामध्ये चालवली. त्याचप्रमाणे स्वामी पेरियार जे आहेत तामिळनाडूचे, त्यांच्यासाठी तर आपण एक वेगळा दिवस घेऊ स्वामी पेरियारसाठी. त्यांचं फार मोठं क्रांतिकारक कार्य आहे ओबीसी चळवळीच्या दृष्टीने. ते मी आज इथं घेत नाही कारण तेवढा वेळ आपल्याजवळ नाही. तर स्वामी पेरियारसाठी आपण एक वेगळा दिवस निवडू आणि त्यांच्यावर मी वेगळ्या पद्धतीने बोलेल. तर हे एक पुस्तक आहे. तर माझा सांगायचा उद्देश असा की ओबीसीची जागृती हळूहळू धीरे 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 पुढे सरकत गेली. ओबीसी हा एकदम आक्रमक होत नाही, पण झाला तर मात्र मग तो शांत होत नाही, लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मग ओबीसीची जागृती पुढे वाढत वाढत गेली आणि जनता पक्षाचं सरकार जेव्हा आलं तर त्यावेळेस जनता पक्षाला माहीत होतं की ओबीसीच्या जागृतीमुळे आपलं सरकार येऊ शकतं जनता पक्षाचं. म्हणून मग त्यांनी जाहीरनाम्यामध्येच लिहिलं, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये, की आमच्या जनता पक्षाचं सरकार आल्याबरोबर आम्ही कालेलकर आयोग लागू करू म्हणून. कारण तोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी नेते समाजवादी पक्षाकडून येत होते, लक्षात घ्या. समाजवादी पक्षाकडून म्हणजे राम मनोहर लोहिया जे आहेत त्यांनी त्यागमूर्ती चंदापुरी हे जे ओबीसी नेते आहेत बिहारचे, त्यांच्याशी युती केली राम मनोहर लोहियांनी. आणि मग राम मनोहर लोहियांनी घोषणा केली समाजवादी पक्षातर्फे की पिछड़ा पावे 100 में 60, लक्षात घ्या. आणि त्याच्याही पुढे क्रांतिकारक घोषणा केली होती अमर शहीद बाबू जगदेव प्रसाद कुशवा यांनी. ते तर म्हणाले की 100 में 60 क्यों, हम तो 90% आहे, तो पिछड़ा पावे 100 में से 90, अशी घोषणा त्यांनी केली होती. तर हे सगळे नेते आक्रमक होत 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 ओबीसी चळवळ संघटित करत करत आले होते. आणि जसजसा ओबीसी संघटित होत गेला, जागृत होत गेला, तसतसं काँग्रेस ही दुबळी होत गेली, लक्षात घ्या. एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडतो आहे. हे जे सर्व राष्ट्रीय पक्ष जे आहेत किंवा सत्तेच्या आसपास फिरणारे जे पक्ष आहेत, मग ते राज्य स्तरावरचे असले तरी चालेल, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तिकडे तो बिजू पटनायक किंवा तिकडे तामिळनाडू, राज्य स्तरावरचे सत्तेवरचे पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचे सत्तेवरचे पक्ष, हे सर्व केवळ ओबीसीमुळे सत्तेवर येतात. हे अनेक वेळा सिद्ध झालंय. आता 1967ला कालेलकर आयोग लागू केला नाही म्हणून ओबीसीमध्ये जो असंतोष निर्माण झाला आणि ओबीसीमध्ये जे नेतृत्व पुढे आलं, त्याच्यातून 67 सालीच रामनरेश यादव वगैरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनायला लागले होते, लक्षात घ्या. म्हणजे ओबीसी नेतृत्व एवढं स्ट्रॉंग होत होतं तो त्या काळापर्यंत की ओबीसी माणूस मुख्यमंत्री व्हायला लागला होता 67 साली. आणि मग ही ओबीसीची जागृती वाढल्यामुळे काँग्रेस ही दुबळी झाली आणि 67 साली तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली या सगळ्या असंतोषामुळे. आणि काँग्रेस ही खतम होते की काय अशा मार्गावरती आलेली होती. आणि मग त्यावेळेस हे सगळे जातीय प्रश्न जर उफाळलेत तर मग हे काय करतात, आर्थिक प्रश्न आपल्या समोर टाकतात. जातीय प्रश्न दडपून टाकण्यासाठी, कालेलकर आयोगाचा प्रश्न दडपून टाकण्यासाठी, ओबीसीची जागृती दडपून टाकण्यासाठी मग यांनी आपल्यासमोर आर्थिक लॉलीपॉप आपल्यासमोर ते दाखवतात. त्याप्रमाणे इंदिरा गांधीने त्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण हे लॉलीपॉप, आर्थिक लॉलीपॉप आपल्यासमोर दाखवलं. नंतर 72 सालच्या निवडणुकामध्ये गरिबी हटावची घोषणा दिली. गरिबी हटाव म्हणजे आर्थिक लॉलीपॉप होतं.
जाती प्रश्न सोडवायचे नाही, जाती प्रश्न दाबून टाकायचे आणि लॉलीपॉप दाखवायचं, बँकांचं राष्ट्रीयकरण किंवा गरिबी हटाव वगैरे. तर तेवढ्यापुरतं तेवढं ते सत्तेवर येऊन जातात अशा घोषणा दिल्यामुळे. पण पुन्हा जो जातीय प्रश्न तो उफाडून येतो आणि मग नंतर एवढं सगळं बहुमत इंदिरा गांधींना 1972 साली मिळाल्यानंतर सुद्धा एवढी अस्थिरता भारतामध्ये झाली की जेणेकरून त्यांना आणीबाणी लगेच लावावी लागली, लगेच आणीबाणी आली. आणि आणीबाणीमधून मग पुढे जनता पक्षाचं संघटित झाला आणि मग निवडणुका डिक्लेअर झाल्यात आणीबाणीच्या याच्यामध्ये. तर जनता पक्षाला पूर्णपणे माहीत होतं की ओबीसी जागृती पूर्णपणे झालेली आहे आणि जर आपल्याला जनता पक्षाला जर सत्तेवर आणायचं असेल तर कालेलकर आयोग लागू करण्याचं आश्वासन दिलं पाहिजे प्रामुख्याने. आणि ओबीसी नेते होतेच तिथं. तर मग जनता पक्ष सत्तेवर आला आणि लगेच ओबीसी नेत्यांनी लगेच मग पाठपुरावा केला. मोरारजी देसाई त्यावेळेस प्रधानमंत्री झाले होते की तुम्ही कालेलकर आयोग लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते लागू केलं पाहिजे. बघा ते सच्चे ओबीसी आमदार खासदार त्यावेळेचे ओबीसी मंत्री हे सच्चे की निवडून आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला खालीलकर आयोगाचा. मग त्यावेळचे जे काही आता त्या जनता पक्षामध्ये काही एकटेच आपले ओबीसी नेते नव्हते, त्याच्यामध्ये जनसंघाचे 75 खासदार होते की जे मॅक्झिमम सगळे मनुवादी होते, ब्राह्मणवादी होते, त्यांना खालीलकर आयोग नको होता. नंतर समाजवादी पक्षामधले ओबीसी होते, त्यांना खालीलकर आयोग पाहिजे होता, पण समाजवादी पक्षात पण काही कट्टर ब्राह्मण होते, त्यांना खालीलकर आयोग नको पाहिजे होता. तर असे सगळे कम्युनिस्ट ब्राह्मण, समाजवादी ब्राह्मण, काँग्रेसचे ब्राह्मण, जनसंघाचे ब्राह्मण, RSSचे ब्राह्मण, असे सगळे ब्राह्मण एकत्र येऊन विचार करायला लागले की जर कालेलकर आयोग लागू झाला तर फार मोठी क्रांती होईल आणि आपलं ब्राह्मणवाद मनुवाद खतम होईल, म्हणून आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मग त्यांनी मार्ग काढला. काय मार्ग काढला? तर त्यांनी सांगितलं मोरारजी देसाईंना की कालेलकर आयोग फार जुना झालेला आहे आणि आता आपण नवीन आयोग नेमू. आणि मग बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे जे खासदार होते त्यावेळेचे बिहारचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची नियुक्ती झाली. बीपी मंडल, बिंदेश्वरी प्रसाद मंडल, बिहारचे खासदार, ओबीसी खासदार. मग त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षण तज्ज्ञ, समाजतज्ज्ञ, गणित तज्ज्ञ, सगळे तज्ज्ञ लोक दिलेत सदस्य म्हणून. त्यांनी पण पूर्ण भारतभर फिरले, स्वतः आयोगाच्या सदस्यांनी दौरे केलेत, डेटा गोळा केला, प्रत्येक राज्याला पत्र पाठवलं, प्रत्येक ऑफिसला पत्र पाठवलं. म्हणजे आता जरी तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेले आणि जर 1978, 1979 आणि 80 या 2 वर्षाच्या कालावधीमधले जर तुम्ही फायली काढल्यात कुठल्याही ऑफिसमध्ये, या 2 वर्षाच्या कालावधीमधल्या फायली काढा, त्याच्यात तुम्हाला निश्चितच मंडल आयोगाचं पत्र दिसेल. प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांनी पत्र पाठवलं की तुमच्या ऑफिसमध्ये जातवार आम्हाला कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं द्या, त्यांच्या जाती द्या आणि आम्हाला ते किती प्रतिनिधित्व ओबीसींना आहे, कोणकोणत्या जातीला किती आहे ते सगळं जाणून घ्यायचं आहे, तो सगळा डेटा आम्हाला पाहिजे. तर अशी सगळी पूर्ण भारतभरची सगळी माहिती त्या मंडल आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचली. त्यांनी दौरे काढले, त्यांनी काही जिल्ह्यांची निवड केली, त्या जिल्ह्यामध्ये काही गावांची निवड केली, त्या गावांना भेटी दिल्यात. नंतर काही जातीच्या अध्यक्षांना भेटलेत की तुमच्या जातीची काय स्थिती आहे, तुम्हाला आम्ही काही सवलती देणार आहोत मंडल आयोगाच्या माध्यमातून, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे, तुमचं पण निवेदन द्या. अशी निवेदनं पण गोळा केली वेगवेगळ्या जातीच्या तज्ज्ञांची, जातीच्या अध्यक्षांची, जातीच्या विद्वानांची, वेगवेगळ्या भागात जाऊन, अगदी दुर्मिळ भागात पण जाऊन. तर ही सगळी माहिती गोळा केली. मंडल आयोगाचं सगळं डाटा गोळा करून त्यांनी निष्कर्ष काढला आणि परत तेच पुन्हा मंडल आयोगाच्या शिफारसी केल्या. त्यांनी 50%च्या वर रिझर्वेशन देता येत नाही म्हणून 52% ओबीसींची लोकसंख्या आहे काढली त्यांनी आणि 27% रिझर्वेशन पहिली रिकमेंड त्यांनी, पहिली शिफारस त्यांनी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे SC ST विद्यार्थ्यांप्रमाणे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं क्रांतिकारक म्हणजे जमिनीचं फेरवाटप झालं पाहिजे. जे सगळे हे जे सामंत आहेत, जमीनदार जे आहेत, जाट, पटेल, मराठा यांनी सगळ्या ज्या जमिनी बळकावून ठेवल्या आहेत तर या जमिनी त्यांच्याकडनं काढून घेतल्या पाहिजेत. आणि जे ओबीसी मधले जे शेतमजूर आहेत, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, कुंभार, हे शेतमजूर आहेत सर्व. म्हणजे कुंभार जेव्हा काम करतो तर ते मडके, गावाला जेवढे मडके लागतात तेवढे मडके घडवतो. ते मडके घडवण्याचं काम तर 1-2 महिन्यातच होऊन जातं आणि त्या मडक्याच्या बदल्यामध्ये जे काही थोडंफार त्यांना गव्हाही मिळते, धान्य मिळतं. न्हावी, धोबी, सुतार, कुंभार हे 12 बलुतेदार, ते 2-4 महिन्यापुरतं ते पुरतं आणि नंतर मग त्यांना मोलमजुरीच करावी लागते. हे सगळे जे 12 बलुतेदार आहेत आपापला व्यवसाय करतात आणि व्यवसाय करून पोट भरत नाही म्हणून त्यांना
शेतावरच जावं लागतं काम करण्यासाठी, मजुरी करण्यासाठी. तर मंडल आयोगाने सांगितलं की या सगळ्या 12 बलुतेदार मजुरांना, शेतमजुरांना जमिनीचं फेरवाटप झालं पाहिजे, त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत. आणि त्या जमिनी कुठून आणायच्या? तर हे जे जाट, पटेल, मराठा हे सगळे जे जमीनदार आहेत यांच्या जमिनी काढून मग त्या जमिनी या 12 बलुतेदार मजुरांना दिल्या पाहिजेत, शेतमजुरांना दिल्या पाहिजेत. एवढा क्रांतिकारक कार्यक्रम हा. अजून क्रांतिकारक शिफारस म्हणजे ओबीसीसाठी खासदारकीमध्ये रिझर्वेशन पाहिजे, आमदारकीमध्ये रिझर्वेशन पाहिजे. बघा, हे याच्यावर कोणी बोलतच नाही. हे मंडल आयोगाने ते 27% रिझर्वेशनवर तिथंच बोलतात आणि ते खतम करतात, पुढे सरकतच नाही. या सगळ्या क्रांतिकारक शिफारसी मंडल आयोगाने केला. आणि असा क्रांतिकारक शिफारसी करणारा मंडल आयोग 1980ला त्यांनी अहवाल तयार केला आणि मोरारजी देसाईच्या कार्यालयामध्ये ते सादर करणार. त्याच्या आत ते मोरारजी देसाईंचं सरकार या सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन पाडलं. तर त्यांना माहिती आहे की जर मंडल आयोगाचा अहवाल जर मोरारजी देसाईच्या कार्यालयात गेला, प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात गेला, तर प्रधानमंत्र्याला मंडल आयोगाची अंमलबजावणी करावीच लागेल. कारण कालेलकर आयोगावरून टाळाटाळ करत करत मंडल आयोगावर आले होते आणि आता मंडल आयोगाला आहे तर तो लागू करावाच लागेल, कारण ओबीसी खासदारांचा तेवढा जोरच होता त्या काळामध्ये. आणि मग या सगळ्यांनी ठरवलं, कम्युनिस्ट ब्राह्मण, समाजवादी ब्राह्मण, काँग्रेसी ब्राह्मण आणि जनसंघी ब्राह्मण या सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की हे मंडल आयोगाचं जर झंझट जे आहे हे जर टाळायचं असेल तर आपल्याला सरकार पाडावं लागेल आणि आपल्याला पुन्हा इंदिरा गांधींना प्रधानमंत्री म्हणून आणावं लागेल. तर त्याप्रमाणे जनता पक्षाचं सरकार केवळ मंडल आयोग लागू करावा लागू नये म्हणून केवळ एका कारणास्तव, कारण ते दुसरी काही देतील, ते काय कारण दिलं होतं त्यांनी त्या काळात मोरारजी देसाईचं सरकार पाडण्यासाठी? द्विसदस्य, म्हणजे जो माणूस जनता पक्षाचा सदस्य आहे त्या माणसाने RSSचं सदस्य असू नये, हे त्यांनी काहीतरी नवीन शोधून काढलं आणि त्या प्रश्नावर त्यांनी ते सरकार पाडलं. आता या प्रश्नावर ज्या लोकांनी सरकार पाडलं ते सगळे नंतर NDA मध्ये गेलेत, म्हणजे BJP मध्ये गेलेत, म्हणजे RSS मध्ये गेलेत. मग मग कशाला सरकार पाडलं बाबा या प्रश्नावर? तर सांगायचा उद्देश असा की ते केवळ एक निमित्त होतं की सरकार पाडायला दुसरं काही कारण नाही, चला हे कारण घ्या आणि सरकार पाडून टाका, जेणेकरून मंडल आयोग भासणात गुंडाळला जाईल. आणि मग त्यानंतर ठरल्याप्रमाणे या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या इंदिरा गांधींना परत प्रधानमंत्री बनवलं. सगळ्यांनी, म्हणजे ज्या जनसंघाचे 75 खासदार निवडून आले होते जनता पक्षाच्या राजवटीत 77 साली, त्या जनसंघाचे 2 पण खासदार निवडून आले नाहीत, कारण निवडून येऊ दिले नाहीत. लक्षात घ्या, जनसंघाने, RSSने पूर्णपणे सपोर्ट केला इंदिरा गांधींना आणि काँग्रेसचं मजबूत सरकार आलं पाहिजे, इंदिरा गांधींचं मजबूत सरकार आलं पाहिजे, असा प्रयत्न या सगळ्या वेगवेगळ्या पक्षातल्या ब्राह्मणांनी केला की जेणेकरून इंदिरा गांधीच मंडल आयोगाला भासणात गुंडाळून ठेवू शकतात, दुसरं कोणी नाही. म्हणून त्यांना खंबीर इंदिरा गांधीचं नेतृत्व पाहिजे होतं, केवळ मंडल आयोगाला भासणात गुंडाळण्यासाठी. आणि त्याप्रमाणे ज्या इंदिरा गांधींचा एवढा अपमान झालेला होता, तुरुंगात टाकलं होतं, ज्या इंदिरा गांधींना अत्यंत हाल केला होता या सगळ्या जनता पक्षवाल्यांनी, त्यांनीच पुन्हा इंदिरा गांधींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं, सत्तेवर बसवलं, केवळ मंडल आयोग लागू करावा लागू नये म्हणून. आणि मग 1981ला पुन्हा मग इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्यावर मंडल आयोगाचा अहवाल तर रीतसर त्यांना सादर करावा लागला. मला तुम्ही अजून असा कमेंट टाकत चला बरं, माझा आवाज येतोय की नाही किंवा काय वगैरे मला जरा कळायला पाहिजे, नाही तर मी बोलत राहील आणि तुम्ही आवाज येत नाही म्हणून बंद करून तुम्ही जेवणाला चालले जाल. तर मधून मधून थोडंसं टाकत चला जरा, काहुलकरजी, रामदास शिंदे, जय ज्योती, असं जरा टाकत चला, म्हणजे मी बोलतोय तुम्हाला ऐकू येतंय असं मला ते कळत राहील. काही लोक फोन करतायत मला, पण मी फोन घेणार नाहीये, मी फक्त या कॉमेंट्स इथल्या वाचेल. जरा टाका जरा कॉमेंट, मला बघू द्या जरा, म्हणजे आपलं व्यवस्थित चालू आहे ते मला कळेल. तर सांगायचा उद्देश असा की रीतसर मंडल आयोग म्हणजे रीतसर इंदिरा गांधीचं सरकार स्थापन झालं 1981ला आणि रीतसर मग मंडल आयोगाचा अहवाल जो मोरारजी देसाईच्या प्रधानमंत्री कार्यालयात द्यायचा होता तोपर्यंत इंदिरा गांधीचं सरकार आलं, इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाले आणि तो मंडल आयोगाचा अहवाल इंदिरा गांधीच्या प्रधानमंत्री कार्यालयात सादर झाला, पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि थोडासा गदारोळ झाला. त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी जाट, पटेल, मराठा, रेड्डी या ज्या क्षत्रिय जाती होत्या, ठाकूर, राजपूत, या क्षत्रिय जातींचा वापर करण्यात आला. 1981ला खास त्यावेळेस ताबडतोबीने मराठा महासंघाची स्थापन झाली. ते अण्णा पाटील म्हणून कोणीतरी ग्रस्त होते, माथाडी कामगारांचे नेते,
त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मराठा नावाने संघटना स्थापन करा आणि या मंडल आयोगाला विरोध करा. तर ते अण्णा पाटील नावाच्या माणसाने मराठा सेवा काय आपलं मराठा महासंघ स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे या बामणांनी आयोजित केलेत. आणि मंडल आयोगाला विरोध, मंडल आयोग म्हणजे अण्णा पाटलांच्या घोषणा काय होत्या, मंडल आयोग हा बंडल आयोग आहे, मंडल आयोग लागू केला तर पूर्ण महाराष्ट्र पेटवून देईल आणि खबरदार जर ओबीसींना तुम्ही सवलती दिल्यात तर आम्ही सगळे शासनाच्या विरोधात जाऊ. असं सगळं आक्रमक आणि आक्रस्ताळेपणा करून आणि ज्याला आपण देशद्रोही किंवा राज्यद्रोही असं आपण जे म्हणतो, अशा घोषणा त्या काळामध्ये अण्णा पाटलांनी दिल्यात मंडल आयोगाच्या विरोधात, ओबीसींच्या विरोधात. आणि मंडल आयोगाला विरोध केला आणि ते सगळं बघून मग तो सगळा रिपोर्ट जातोच वरती की राज्यामध्ये मंडल आयोगाला विरोध होतोय असं म्हणून तो रिपोर्ट जातो आणि त्याचं निमित्त दाखवून तो मंडल आयोग कायमचा बासनात त्या इंदिरा गांधीने गुंडाळून दिला. लक्षात घ्या, आपल्याला मंडल आयोग 1981 साली का मिळाला नाही, याचं कारण मराठा, जाट, पटेल, राजपूत, ठाकूर या जातींनी विरोध केल्यामुळे. लक्षात घ्या, यांनी विरोध केला मंडल आयोगाला, यांनी विरोध केला ओबीसींना आणि म्हणून तो मंडल आयोग लागू झाला नाही. तर या जाट, पटेल, मराठा वगैरे या सगळ्या या तेव्हापासून मंडल आयोगाच्या विरोधात, ओबीसींच्या विरोधात काम करत होते. तर नंतर मग काम मात्र बंद राहिलं नाही. माझ्यासारखे असंख्य, माझ्यापेक्षाही जास्त काम करणारे ओबीसी कार्यकर्ते, गल्ली बोळामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते, त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. लक्षात घ्या, म्हणजे जरी जाटांचा विरोध होता, मराठ्यांचा विरोध होता किंवा जरी पटेलांचा विरोध होता, तरी पण गाव पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर ओबीसीचे नेते, ओबीसी कार्यकर्ते, गल्ली बोळातले हे सगळे काम करत होते, प्रबोधनाचं काम करत होते. काम कधीच बंद झालं नाही. त्यामुळे मग पुढे आपण पुढे जर सरकलो तर जागृती ही वाढतच होती. लक्षात घ्या. आणि हे लक्षात आलं, RSSच्या संघाच्या लक्षात आलं की आपण कितीही कालेकर आयोग दाबून ठेवला, आपण कितीही मंडल आयोग दाबून ठेवला, पण ओबीसींची जागृती मात्र थांबत नाहीये, ओबीसींची जागृती वाढते आहे. मग ही ओबीसींची जागृती जर दडपायची असेल तर आपल्याला काहीतरी धार्मिक नाटक उभं करावं लागेल, काहीतरी धार्मिक नाटक उभं करावं लागेल. कारण ओबीसी हा देवभोळा आहे, धर्मभोळा आहे आणि या धर्मभोळ्या ओबीसीची जागृती आपल्याला धर्मामध्ये बुडवावी लागेल, धार्मिक दंगलींमध्ये बुडवावी लागेल. त्यासाठी मग त्यांनी 1981 पासूनच प्लॅनिंग सुरू केलं आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे मग त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला आणि मग त्यांचे पण संघाचे कार्यकर्ते गावोगावी, जसं आम्ही गावोगावी जाऊन मंडल आयोगाच्या सभा घेत होतो, तसं संघाचे बी ब्राह्मण कार्यकर्ते हे गावोगावी जाऊन राम मंदिराचे प्रबोधन करत होते, राम मंदिराचे पत्रिका वाटत होते आणि राम मंदिर झालं पाहिजे म्हणून जनजागृती करत होते. म्हणजे एकीकडे आमची ओबीसींची जागृतीचं काम चालू होतं आणि त्याच वेळेस तिकडे RSSचं, ब्राह्मणांचं राम मंदिरची जनजागृती चालू होती सायमल्टेनियसली. लक्षात घ्या. आणि हे दोन्ही एकाच वेळेस चालू होतं आणि अशा याच्यामध्ये मग VP सिंग सरकार आलं. म्हणजे पुन्हा तोच प्रयोग झाला, जनता पक्षाचा जो प्रयोग झाला तोच जनता दलाचाही झाला. आणि पण यावेळेस एक फरक होता, म्हणजे जनता पक्षामध्ये प्रभावी ओबीसी नेते होते. जनता पक्ष जो होता तो ओबीसी प्रभावी होता, म्हणजे ओबीसी नेत्यांच्या प्रभावाखाली होता. म्हणून मंडल आयोगाची नियुक्ती झाली. लक्षात घ्या. पण प्रभाव होता, जनता पक्षावर ओबीसींचा प्रभाव होता. पण मात्र 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर ओबीसीमध्ये एवढी जागृती झाली की नंतर जो जनता दल नावाचा पक्ष आला, VP सिंगांचा जनता दल, तर या जनता दल पक्षावर ओबीसींचा प्रभाव नाही, ओबीसींचं वर्चस्व होतं. जनता पक्षावर प्रभाव होता आणि जनता दलावर वर्चस्व होतं. तर जनता दलावर ओबीसी नेत्यांचं वर्चस्व होतं. तर यावेळेस टाळाटाळ करता येत नव्हती. जनता पक्षाला टाळाटाळ करता आली, जनता पक्ष पाडून मंडल आयोग दडपता आला. मंडल आयोग किती जवळ घ्यायचं राव, असं धरून तर नाही ठेवता येणार मला. आता बघा बरं कुठे गेला ते.
तर जनता दलावर ओबीसी नेत्यांचं वर्चस्व असल्यामुळे यावेळेस टाळाटाळ करता येत नव्हती प्रधानमंत्री व्ही पी सिंगांना, तो लागू करावाच लागणार होता. आणि म्हणून मग कमी कालावधी, त्यांना माहिती होतं आपलं सरकार जास्त टिकणार नाही, म्हणून कमी कालावधी 11 महिन्याचाच कालावधी होता. आणि ते त्यांनी मंडल आयोग, आणि त्यांना तेही माहित होतं की सरकार पडणार, मंडल आयोग लागू केल्यानंतर सरकार पडणार, कारण तेवढ्या काळामध्ये जनसंघ आणि म्हणजे भाजपनंतर जो जनसंघाच्या नंतर भाजपमध्ये रूपांतर झालं. तर व्ही पी सिंगांनी मंडल आयोग 7 ऑगस्ट 1990ला लागू केला. पण लक्षात घ्या, काय बारीक सारीक गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. 7 ऑगस्ट 1990ला व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू केला. त्या दिवशी देवीलाल हे धुळ्यामध्ये होते. धुळ्यामध्ये त्यांची अनिल गोटेंनी धुळ्यामध्ये गरुड मैदानावर सभा घेतली होती देवीलाल यांची. आणि देवीलाल यांनी सभा चालू असतानाच त्यांना निरोप आला की व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाचा अध्यादेश काढला म्हणून. बातमी आली लगेच बीबीसीवर आणि याच्यावर रेडिओवर लगेच बातम्या येतात. तर देवीलालनी ते उपप्रधानमंत्री होते त्या काळात, जाट नेता देवीलाल उपप्रधानमंत्री होते. व्ही पी सिंग प्रधानमंत्री आणि देवीलाल उपप्रधानमंत्री. तर देवीलाल यांनी धुळ्याच्या गरुड मैदानाच्या सभेमध्ये मंडल आयोग लागू केल्याबद्दल व्ही पी सिंगांचं अभिनंदन केलं, लक्षात घ्या. आणि ते तडक लगेच सभा पूर्ण झाल्यानंतर लगेच दिल्लीला निघाले, कारण मंडल आयोग लागू झाल्यानंतर जे काही मीडियावर आणि संपूर्ण भारतामध्ये जे काही वातावरण एकदम बदल झाला, त्याच्या परिणामी सगळ्या नेत्यांना दिल्लीमध्ये एकत्र यावं लागलं, जमावं लागलं. आणि 2 दिवसामध्येच फरक पडला. तर काय फरक पडला, कोणामध्ये काय चर्चा झाली, काहीच माहीत नाही. पण देवीलाल हे मंडल आयोगाच्या विरोधात बोलायला लागलेत, व्ही पी सिंगांच्या विरोधात बोलायला लागलेत. 2 दिवसातच काय फरक पडला बघा. म्हणजे लक्षात घ्या, हे राजकारण जे आहे की जाट पटेल मराठा नेत्यांचा कसा गैरवापर होतो ऐन मोक्याच्या वेळेस. एरवी ते आपल्याला पाठिंबा देतील, एरवी आपले कौतुक करतील, वा वा ओबीसींचं फार व्यवस्थित चालू आहे. पण ऐन मोक्याच्या वेळेस जर ओबीसींना काही मिळणार असेल तर त्यावेळेस हे नेते आर एस एसच्या सांगण्यावरून कसे बदलतात, हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवीलाल. तर देवीलाल मंडल आयोगाच्या विरोधात बोलायला लागले, व्ही पी सिंगांच्या विरोधात बोलायला लागले. आणि मग त्यांची जाटांची एक खूप मोठी सभा हरियाणामध्ये लावली. हरियाणामध्ये खूप मोठी सभा लावली जाटांची व्ही पी सिंगांच्या विरोधात आणि मंडल आयोगाच्या विरोधात. आणि या देवीलालची ही जी मंडल आयोग विरोधी सभा होती, त्या सभेला कांशीराम साहेब प्रमुख पाहुणे होते, हे लक्षात घ्या. म्हणजे आर एस एस कुठे कोणाचा कसा वापर करून घेतं. आणि मग परिणाम काय झाला की परिणाम व्ही पी सिंग सरकार पडण्यामध्ये झाला. म्हणजे जे मोठ्या मुश्किलीने मंडल आयोग लागू झालाही होता आणि लागू करणारं सरकार पाडलं गेलं. आणि ते कोणामुळे पाडलं गेलं हे सगळं तुम्ही आता बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपण, नाही तर नेहमी ओबीसींची फसगत होते, लक्षात घ्या. आणि मग सरकार पडलं. पुन्हा मग नंतर ते काय चंद्रशेखर 4 महिन्यासाठी आलेत, नंतर नरसिंहराव निवडणुका झाल्यात आणि ओबीसी मात्र पूर्णपणे जागृत झाला होता. त्यामुळे नरसिंहरावांचं सुद्धा लंगडं सरकार आलं, पूर्ण बहुमताने सरकार आलं नाही, ना भाजपचं ना नरसिंहरावाचं, कोणाचंच नाही. कारण ओबीसी जागृत झाला की हे राष्ट्रीय लेव्हलचे पक्ष सगळे लंगडे होतात, सगळे लुडे पांगडे होतात. त्याप्रमाणे काँग्रेसचं लुडं पांगडे सरकार कसं तरी नरसिंहरावाचं आलं की जे बीजेपीने टिकून धरलं, विरोधी पक्षाने टिकून धरलं. हे फक्त भारतातच शक्य आहे बरं का, हे भारतातच शक्य आहे की विरोधी पक्ष जो आहे तो सत्ताधारी पक्षाचं सरकार टिकवतो, लक्षात घ्या. म्हणजे हे महाराष्ट्रात पण झाले. 2014च्या निवडणुकीत भाजपला बहुमत नव्हतं, शिवसेना सपोर्ट देत नव्हतं शिवसेना. मग आणि भाजपचं फडणवीसचं सरकार स्थापन व्हायला प्रॉब्लेम होता. मग त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फडणवीसला सपोर्ट केला की जे विरोधात होते. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेता होता, विरोधात निवडणूक लढवली ती. पण हे फक्त भारतातच घडतं की सत्ताधारी पक्षाचं सरकार हे विरोधक टिकून ठेवतात, विरोधकांमुळे ते सत्ताधारी सरकार टिकतं. तर तसं नरसिंहरावाचं सरकार बीजेपीने टिकवलं. त्याच्या बदल्यामध्ये बाबरी मस्जिद पाडून घेतली. काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी एकत्र येऊन बाबरी मस्जिद पाडली.
की जेणेकरून ओबीसीमध्ये जी जागृती झाली होती ती धार्मिक दंगलीमध्ये त्यांना बुडवायची होती. आणि त्याप्रमाणे देशभर दंगली झाल्यात आणि मग ओबीसींचा सेटबॅक त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. आता त्यांच्या हातात मीडिया आहे. 4 लोक दंगली करतात, दाखवतात की पूर्ण देशभर दंगली पेटलेल्या आहेत. आताही तुम्ही बघत असाल टी व्हीवर, आत्ताही 4 पोरं रस्त्यावर येतात, ते टायर जाळतात आणि ते जळालेले टायर टी व्हीवाले दिवसभर दाखवतात. जणू काही ते टायर नाही पूर्ण महाराष्ट्रच पेटलाय असं ते टी व्हीवाले दाखवतात. आता ते सत्ताधारी जाती आहेत, त्यांचे 4 टार्गेट पोरं बी एकत्र आले तर म्हणतात नाही नाही 4,000 लोक होते रस्त्यावर. तर त्यांचा मीडिया आहे, दिवसभर त्याच बातम्या देतात. कुठे टायर जाळले, कुठे काय ते भगवे झेंडे, ते भगवे हे, आणि ते आम्हाला ओबीसीमध्ये द्या, हे द्या, ते द्या, हे दिवसभर दाखवतात. आणि आपले ओबीसी कार्यकर्ते कलेक्टरला निवेदनं देतात, मिटिंगा घेतात, बैठका घेतात, पत्रकार परिषदा घेतात. एकही टी व्ही चॅनलला आपली बातमी देत नाही ओबीसींची. लक्षात घ्या, फार मोठं चॅलेंज आहे ओबीसींसाठी. जे सत्तेवर असतात त्यांच्याच बातम्या टी व्हीवाले रात्रंदिवस देत असतात. लक्षात घ्या. आणि आज ओबीसी सत्तेवर नाही, साधनहीन आहे, साधनं नाहीत. त्यामुळे आपण कितीही मोठमोठी आंदोलनं केली. आता आम्हीच गेल्या 2 वर्षात 3 आझाद मैदानावर 3 मोर्चे काढलेत. एकाही टी व्हीवाल्याने बातमी दिली नाही आमची. लक्षात घ्या, एकाही टी व्हीवाल्याने बातमी दिली नाही. पण कुठेतरी 4 टार्गेट पोरं त्यांचे जमा झाले की असं दाखवतात की 4,000 लोक जमलेले आहेत आणि मग ते दिवसभर टी व्हीवर दाखवतात. तर हे ओबीसींसमोर फार मोठं संकट आहे. तुमच्या चळवळी दडपून टाकण्यासाठी, ओबीसींना दडपून टाकण्यासाठी हे जे मध्ये मध्ये नाटकं उभी केली जातात, राम मंदिरचं आंदोलन, हे जाट आरक्षण, पटेल आरक्षण, मराठा आरक्षण, ही सगळी नाटकं आहेत केवळ ओबीसींना दडपून टाकण्यासाठी. आलं लक्षात? ओबीसींना दडपून टाकायचं, ओबीसींचं आरक्षण खतम करायचं, ओबीसी नेतृत्वाला पुढे येऊ द्यायचं नाही. आणि आपण बघतो आहोत ओबीसी त्यांना काय त्रास होतोय. तर हे जसजसं आपण पुढे सरकतो आणि मग ओबीसी जागृती वाढते आणि त्या परिणामी ओबीसींचे पक्ष स्थापन होतात. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींचे पक्ष सत्तेवर येतात. तामिळनाडूमध्ये आधीपासूनच आहे. मोठ्या प्रमाणात ओबीसी मुख्यमंत्री व्हायला लागलेत, उपमुख्यमंत्री ओबीसींचे व्हायला लागलेत. आणि मग तेव्हा कुटुंब या जाट पटेल मराठ्यांना एक लक्षात आलं, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं म्हणण्यापेक्षा हे आर एस एसच्या ब्राह्मणांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की आता तुमचं काही खरं नाही, तुमची राज्यातली पण सत्ता जाईल. कारण राजीव गांधींनी ते पंचायत राज कायदे जे आणलेले आहेत 1993-94ला, त्याच्यामुळे गावाकडे तेलीमाळी न्हावी धोबी सरपंच व्हायला लागले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तेलीमाळी न्हावी धोबी स्त्रिया व्हायला लागल्या होत्या, पुरुष व्हायला लागले होते ओबीसीमधले. आणि मग ती जी काही चिथावणी आर एस एसने द्यायची होती जाट पटेल मराठ्यांना, ती दिली. आणि मग तुम्ही आता ओबीसीमध्ये आरक्षण मागा म्हणून सुरू झालं ते नाटक. लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे, मराठ्यांमध्ये गरीब असतील त्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे, तुम्ही त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन दिलं तर आमचं काही म्हणणं नाही, अशी भूमिका सगळ्यांनी घेतली. स्वतंत्र मराठ्यांना जर स्वतंत्र आरक्षण मिळत असेल, मराठा म्हणून, क्षत्रिय म्हणून, ओबीसी म्हणून नाही, एस सी बी सी म्हणून नाही, मराठा म्हणून, क्षत्रिय म्हणून तुम्हाला जर आरक्षण मिळत असेल 10%, 15%, 20%, काय तुम्हाला ते काय घ्यायचं ते घेऊन टाका, आमचं काही म्हणणं नाही. अलग लक्षात. तर आणि खोटे सर्टिफिकेट घेऊन पुन्हा त्यांचं ते दुसरं नाटक सुरूच होतं. कुणबी सर्टिफिकेट काढायचं आणि मध्ये घुसायचं. जाटांचं, पटेलांचं, मराठ्यांचं ते नाटक सुरूच होतं. पण पण मोठ्या प्रमाणात त्यांना ते करता येत नसल्यामुळे, कारण मराठा जाती ऑन पेपरच आहे, त्यांनी स्वतःच लावून घेतलेली. आपण थोडी सांगितलं त्यांना मराठा लावा म्हणून. तर त्याप्रमाणे मग त्यांनी ते मराठ्यांचं आरक्षणचं आंदोलन सुरू केलं. आम्ही म्हटलं तुम्हाला पाठिंबा, आमचा ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा होता. आम्ही फक्त एवढंच सांगितलं, 2005 मध्ये एक नचेपण कमिटीचा रिपोर्ट आला, पार्लमेंटरी कमिटी होती. हे बघा, हे पुस्तक आम्ही त्या 2005 नंतर काढलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की मराठा आरक्षण जर पाहिजे असेल तर तुम्हाला नचेपणच्या रिपोर्ट प्रमाणे आंदोलन करावं लागेल. नचेपणचा रिपोर्ट म्हणजे काय, तर नचेपणने ही पार्लमेंटरी कमिटी आहे, म्हणजे सुदर्शन नचेपण हे खासदार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खासदारांची एक कमिटी नेमली. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी काही रिकमेंड केलं एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात. आणि त्यांनी सांगितलं की 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती तोडून टाकावी, ज्याच्यामुळे मग आपल्याला इतरही जे वर्ग आहेत, मागासलेले असतील किंवा
गरिबीतले असतील त्यांनाही आपल्याला काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी करता येईल, आरक्षण देता येईल त्यांना. मग आम्ही हे पुस्तक लिहिलं की मराठा आरक्षण जर पाहिजे असेल तर नचेपन कमिटीची जी शिफारस आहे ती 50% आरक्षण तोडण्याची, बंधन तोडण्याची, आरक्षणची मर्यादा तोडण्याची, त्यासाठी मराठा समाजाने आंदोलन केलं पाहिजे, जाटांनी आंदोलन केलं पाहिजे, पटेलांनी आंदोलन केलं पाहिजे, हे आम्ही सातत्याने लावून धरलं. परंतु कुठल्याही जाट पटेल मराठा समाजाने या पुस्तकाकडे लक्ष दिलं नाही. हे आम्ही स्वतःच्या खर्चाने हे पुस्तक छापलं, लक्षात घ्या. लाईट गेलेली आमच्याकडे, हे थोडा प्रॉब्लेम आहे, थोडं थांबावं लागेल की काय असं वाटतंय मला. येतोय का तुम्हाला आवाज, येतोय का? जरा कॉमेंट टाका बरं, कॉमेंट टाका. तोपर्यंत लाईट येईल असं आपण धरूया. जर आवाज येत असेल तर मी कंटिन्यू चालू ठेवतो. तर आम्ही नचेपनवर आम्ही कमीत कमी 5 पुस्तकं लिहिली. हे एक पुस्तक ओबीसी सेवा संघाचं आहे. याच्यामध्ये प्रदीप ढोबळेंचा लेख आहे, ज्ञानेश महारांचा लेख आहे, दिगंबर लोहारांचा लेख आहे, माझा स्वतःचा एक लेख आहे. आणि आम्ही सांगितलं मराठा समाजाला की हे पुस्तक वाचा आणि याच्याप्रमाणे आपण मराठा आरक्षणचं आंदोलन चालू. पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही, याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, मराठा आरक्षण पाहिजे, फक्त एकच दोषा चालू ठेवला. कुठलाही अभ्यास नाही, कुठलाही काही शास्त्रशुद्ध मांडणी नाही, काही नाही. आणि बामसेपने सुद्धा हेच काम केलं. बामसेपने सुद्धा या नचेपन रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं. बामसेप सारखी जी बुद्धिजीवी संघटना आहे खरं म्हणजे, ते पण मराठा आरक्षणाला सपोर्ट करत होते. त्यांनी सुद्धा या पुस्तकाचा आधार घेऊन मराठा समाजाला समजून सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते नाही केलं. बामसेपने पण नाही केलं. तर अशा पद्धतीने आम्ही ओबीसी सेवा संघातर्फे मराठा समाजाला हे मराठा आरक्षणचं आंदोलन चालवायला सांगत होतो की तुम्हाला मराठा म्हणून, क्षत्रिय म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं, फक्त तुम्ही त्या दिशेने आंदोलन केलं पाहिजे. तर ते तेव्हा ऐकलं नाही त्यांनी. आणि नंतर मग वेगवेगळ्या आयोगांकडे ते अर्ज करत राहिले, राज्यस्तरीय आयोग यांच्याकडे आयोग करत राहिले. 9 आयोग, या 9च्या 9 आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, एसीबीसीचा दर्जा मिळू शकत नाही, ओबीसीचा दर्जा मिळू शकत नाही आणि त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, कारण ते पुढारलेला आहे मराठा समाज. हे 9च्या 9 आयोगांनी, आणि सगळ्या 9 आयोगांनी स्वतः सर्वे केलेला होता, लक्षात घ्या. ते स्वतः फिरले होते, स्वतः डेटा गोळा केला होता त्यांनी. असं कुठल्या काही उसनवार कुठल्या संघटनेला सांगून नाही केलं त्यांनी, स्वतः ते. आणि सगळे सदस्य हे निपक्षपाती होते. खत्री आयोग, आता खत्री म्हणजे काही ओबीसी आहेत का? नाही, मराठाई नाही, ओबीसी नाही, निपक्षपाती माणूस. सराफ, मराठाई नाही आणि ओबीसी पण नाही, सराफ होते, बापट होते. हे कुणी मराठा नाही किंवा कुणी ओबीसी पण नाही, तर हे निपक्षपाती लोक, लक्षात घ्या. हे सगळे निपक्षपाती लोक. आणि यांनी निपक्षपातीपणाने आयोगाच्या सगळ्या सदस्यांनी निपक्षपातीपणाने अभ्यास केला आणि सगळ्यांना त्यांनी कामाला लावलं आणि जो काही डेटा गोळा झाला त्याच्याप्रमाणे निष्कर्ष काढलेत आणि सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्याला कुठलंही आरक्षण मिळू शकत नाही. तर मार्ग एकच उरत होता की नचेपन रिपोर्ट प्रमाणे 50%ची मर्यादा तोडावी आणि मराठा क्षत्रिय जातींना आरक्षण मिळावं, हा एकच मार्ग होता. पण त्या मार्गावर कधी मराठा समाज आला नाही. नंतर मग काय झालं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने करून बघितला प्रयत्न, राणे समिती नेमून बघितली. अर्थात ती राणे समिती बोगसच होती, ती काही अधिकृत नव्हती. कारण त्याच वेळेस जर इकडे सराफ आयोग होता, राज्यस्तरीय आयोग, जो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि निर्देशानुसार सराफ आयोग अस्तित्वात असताना राणे समिती नेमणं म्हणजे किंवा राणे आयोग नेमणं हे बेकायदेशीर होतं. परंतु सत्तेवर असलेले लोक काही नाटकं करू शकतात, सत्ता हाती असते, त्याचा बेकायदेशीरपणे वापर करता येतो आणि करतात लोक मतांसाठी. निवडणुकीच्या तोंडावर राणे आयोग नेमला, राणे समिती नेमली आणि ते काय थातूर मातूर ते सगळीकडे फिरले, ते निवेदनं गोळा केली आणि लगेच रिपोर्ट दिला की मराठा 32% आहे, त्यांना 16% आरक्षण द्यावं. ते लगेच हायकोर्टात गेलं. काँग्रेसचे सरकार त्यावेळेस कोण होते, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी हायकोर्टाला सांगितलं की बाबा रे निवडणुका होऊन जाऊ द्या, पहिल्याने निवडणुका झाला की तुम्ही काही निकाल द्या, मराठ्यांच्या विरोधात द्या तर बाजूने द्या, पण आमच्या निवडणुका होऊन जाऊ द्या. तर ते झालं. मग तसंच झालं, निवडणुका झाल्या, काँग्रेसची काही बहुमत मिळालं नाही. तर हे बघा, मराठा आरक्षणमुळे काय झालं, जाट आरक्षणमुळे काय झालं, पटेल आरक्षणमुळे काय झालं, ओबीसी बी तेवढ्या प्रमाणात जागृत होत गेला. आणि जसा ओबीसी जागृत होत गेला तसं भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, हे सगळे, शिवसेना, हे सगळे दुबळे झालेत. कोणालाही बहुमत नाही, लक्षात घ्या, कोणालाही बहुमत नाही, केवळ ओबीसीमुळे, ओबीसी जागृतीमुळे. तर मग फडणवीस भाजप पक्षाला सर्वात जास्त आमदार निवडून आले, त्यांना
पाठिंबा पाहिजे होता कोणाचा तरी. शिवसेना पाठिंबा द्यायला तयार नव्हतं 2015ला. मग काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेसने तर काही पाठिंबा दिला नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा फडणवीसांना दिला आणि पेशवा आपल्या महाराष्ट्रात या मराठ्यांनी बसवला. मग त्याच्या बदल्यात काय, मराठ्यांनी पेशव्याला मुख्यमंत्री बनवलं, तर मग पेशव्यांनी त्याच्या बदल्यात काय द्यायला पाहिजे, तर मराठा आरक्षण दिलं पाहिजे. पण मराठा आरक्षण तर कायदेशीर देता येत नाही, कारण सगळ्या 9 आयोगांनी विरोध केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने पण विरोध केलेला आहे. तर मग आता पेशवा सत्तेवर आल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने राज्य करणार. लक्षात घ्या, पेशवा सत्तेवर येणं म्हणजे खोटं नाटं, नीतिमत्ता गुंडाळून ठेवणे, बोगस, सगळं अनैतिक. तर त्यांनी लगेच राज्यस्तरीय आयोग नेमला. आधी ते मसदे होते, मस्के का मसदे काहीतरी, ते माजी न्यायमूर्ती होते, परंतु ते मराठा आरक्षण समितीमध्ये उपाध्यक्ष होते, म्हणजे ते पक्षपाती होते. आता जो माणूस आधीच मराठा आरक्षणवादी आहे त्याला न्यायाधीश म्हणून आयोगाचा अध्यक्ष नेमायचा, म्हणजे किती नालायकपणाचा कळस आहे. कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की राज्यस्तरीय आयोग नेमायचा असेल ओबीसींचा किंवा केंद्रीय आयोग नेमायचा असेल ओबीसींचा, तर निपक्षपाती आयोगाचे सदस्य पाहिजेत, आयोगाचे अध्यक्ष निपक्षपाती पाहिजेत, आणि आयोगाचा अध्यक्ष हा हायकोर्टाचा रिटायर्ड जज पाहिजे आणि तो निपक्षपाती पाहिजे. तर हा आधीच पक्षपाती, मस्के नावाचा जो जज होता तो आधीच पक्षपाती होता, कारण तो मराठा आरक्षणच्या उपाध्यक्ष, त्या समितीमध्ये उपाध्यक्ष होता आणि कलंकित होता. शिवाय म्हणजे काहीतरी त्यांच्या घरावर धाडीबिडी पडल्या होत्या आणि बरंच काहीतरी ते भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली होती, आणि नंतर मग ते वारलेत. आणि पुन्हा मग ते मराठा जे वारले ते मस्के, आणि दुसरा जो नियुक्त केला तोही मराठा, गायकवाड आयोग न्यायाधीश, ते पण मराठा. म्हणजे निपक्षपाती आयोग नेमायचा नाही, पक्षपातीच नेमायचा, हे आधीच फडणवीसांनी ठरवलं होतं. आणि ते अनैतिक होतं ते, कारण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या विरोधात होतं ते. पण तरी एकदा पेशवा सत्तेवर आल्यानंतर वरती पेशवे खाली पेशवे कोण चॅलेंज करणार त्यांना, आणि ओबीसी दुर्बळ. सगळे मंडळ, त्या न्यायमूर्ती गायकवाड आयोगचे सदस्य सगळे मॅक्झिमम तेही मराठा, आणि नुसते मराठा नाही तर पक्षपाती मराठा. हे सगळे ते मराठा क्रांती मोर्चामध्ये काम केलेले लोक, म्हणजे ते आधीच पक्षपाती. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार हे सगळे नालायक होते या आयोगासाठी. गायकवाड, न्यायमूर्ती गायकवाड हे पण नालायक होते, आणि सगळे सदस्य हे नालायक होते. नालायक म्हणजे पात्र नाहीत, अपात्र. नालायक म्हणजे अपात्र. तर ते न्यायमूर्ती गायकवाड हे पण अपात्र होते, नालायक होते, आणि हे सगळे जे सदस्य नेमलेले होते मराठा क्रांती मोर्चाचे लोक, हे सदस्य म्हणून नेमले, ते पण अपात्र होते, ते पण नालायक होते. तरी पण आयोगाचं काम रेटलं. बरं, आयोगाचं काम कसं झालं, हे सगळे सदस्य स्वतः फिरले का सर्वे करत नाही, कारण आतापर्यंतच्या सगळ्या आयोगांनी, अगदी कालेलकर आयोग, मंडल आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, या सगळ्या 9च्या 9 आयोगांनी स्वतः लोकांमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे. परंतु न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचे सदस्य हे सर्वेक्षण करत फिरले नाही. तर फडणवीसांनी बेकायदेशीरपणे काही मराठा संस्थांना सर्वेक्षणचं काम दिलं, की ज्या मराठा संस्था तात्पुरत्या निर्माण करण्यात आल्या होत्या मराठ्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी. आता वास्तविक सरकार जर एखादं काम नेमतं आहे, त्याची जाहिरात निघाली पाहिजे, वेगवेगळ्या संशोधन संस्थांकडून निविदा मागवलं पाहिजे, किंवा हे काम करण्याच्या बदल्यात तुम्हाला किती मानधन पाहिजे वगैरे वगैरे. काही नाही, डायरेक्ट ऑर्डर काढली, डायरेक्ट मराठ्यांच्या, एक ब्राह्मणांची संस्था होती गोखले, आणि एक मराठ्यांची संस्था. एकाही दलित संशोधन संस्थेला काम दिलं नाही, एकाही ओबीसी संशोधन संस्थेला काम दिलं नाही, एकाही आदिवासी संशोधन संस्थेला काम दिलं नाही. सगळे मराठ्यांच्या संस्थांना ते सर्वेक्षणचं काम दिलं, आणि एक ब्राह्मणांची गोखलेंची. आता मराठा ब्राह्मण एकत्र आल्यानंतर काय होणार आहे तर वेगळं सांगण्याची गरज नाही, ते तर शंभरापुरालाही माहिती आहे. या सगळ्यांनी घरबसल्या सर्वेक्षण केलं म्हणजे काय, अमुक अमुक तुकाराम पाटील, अमुक अमुक गावचे तुकाराम पाटील यांच्या घरी आम्ही गेलो, त्यांच्या घरी सर्वेक्षण केलं. त्यांच्या घरामध्ये फ्रीज नव्हता, त्यांच्या घरामध्ये मोटरसायकल नव्हती, त्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, त्यांच्या घरामध्ये सायकल नव्हती, त्यांच्या घरामध्ये 10वी नापास झालेली मुलं होती, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले होते, त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन होती. हे सगळं कागदावर ऑन पेपर घरच्या घरी बसून लिहून घेतलं. काय
जाणार तर कुठे जाणार? तुम्ही ज्याही मराठ्यांच्या घरात जाणार त्या मराठ्यांच्या घरात मोटरसायकल आहेच. अहो आजकाल झोपडपट्ट्यांमध्ये मोटरसायकली सापडतात, कार, फोर व्हीलर कार सापडतात झोपडपट्ट्यांमध्ये. आणि मग एक गावाकडच्या मराठ्यांच्या घरामध्ये तुम्हाला मोटरसायकल सापडणार नाही का? तर जाऊन उपयोगच नव्हता मराठ्यांच्या घरी, कारण तिथं मोटरसायकल आहे, गॅस आहे, फ्रीज आहे, सर्व काही आहे. मग लिहिणार कसं कागदावर? म्हणून मग जायचंच नाही. घर बसल्या कागदावरच तुकाराम पाटील, सखाराम पाटील यांच्याकडे गेलो आणि तिथं काहीच नाही. ते सगळे गरीब आहेत, त्यांचे पोरं सगळे 10वी नापास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही, म्हणजे ते प्रशासनामध्ये बी त्यांचं प्रतिनिधित्व नाही. असं सगळं खोटं नाटक करून या सगळ्या संस्थांनी सर्वे केला, कागद रंगवली, असे बाळ तयार केलं, ते तिथं दिलं. आणि त्याच्या आधीच गायकवाड आयोगाचा रिपोर्ट तयार होता. त्याच्यासाठी काही यांची काय गरज होती? सर्वेची काय गरज होती? काही गरज नाही. लिहून काढलं त्यांच्या मनाप्रमाणे काय 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 सर्व, आणि तो गायकवाड आयोगाचा अहवाल तयार झाला. आणि तो गायकवाड आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे म्हणजे सचिवालयामध्ये सादर करायचा होता. त्या दिवशी त्यांनी तो सादर केला. आता ज्या दिवशी तो गायकवाड आयोगाचा अहवाल सचिवालयामध्ये सादर केला त्या दिवशी फडणवीस शनी शिंगणापूरला सभा घेत होते. आणि त्या जाहीर सभेमध्येच फडणवीसांनी सांगून टाकलं की आम्ही मराठ्यांना 16% आरक्षण देणार आहोत. अहो तो आयोगाचा अहवाल अजून बाहेर आला नाही, तो आजच सचिवालयामध्ये सादर झाला. तुम्ही शनी शिंगणापूरला असं काय कोणतं एरियल जोडलं होतं तुमचं की तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन तो वाचला आणि शिफारसी तुम्हाला कळल्या आणि 16% कळलं, 32% बी कळलं, कसं काय कळलं बाबा? हं? तर हे सगळं आधी ठरलेलं. हे गायकवाड आयोग वगैरे सगळं नाटक होतं, हे सर्वेक्षण वगैरे सगळं नाटक, खोटं नाटक आधीच ठरलं होतं. मराठा नारायण राणे समितीप्रमाणे 32% आरक्षण, आपलं 32% मराठा ठरवायचे, त्यांना 16% आरक्षण द्यायचं, हे आधीच ठरलेलं. हे न्यायमूर्ती गायकवाड आयोग म्हणजे हे नाटक, केवळ नाटक होतं. आणि ते सुप्रीम कोर्टात बी टिकणार नाही, लक्षात घ्या, अशा प्रकारचे चॅलेंज जर तयार केले तर. तर सांगायचा उद्देश असा, कॉमेंट टाकत चला, नुसतं ऐकत नका जाऊ, कॉमेंट टाकत चला. तर असं सगळं बोगस काम या पेशव्यांनी केलं, फडणवीसांनी. आणि मराठा आरक्षणचा कायदा सादर केला. आम्ही त्यावेळेस पूर्ण 15 दिवस ते जे होते, म्हणजे 15 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबरला गायकवाड आयोगाचा अहवाल सचिवालयामध्ये सादर झाला. 15 नोव्हेंबरपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं. आम्ही लगेच सगळे एकत्र आलो. प्रकाश अण्णा शेंडगे, बालाजी शिंदे, टी.पी. मुंडे, खरमाटे, असे सगळे वेगवेगळ्या जातींचे नेते एकत्र आले. त्यांनी मला फोन केला, मला बोलवलं, पत्रकार परिषदा घेतल्या. आणि जेव्हा फडणवीसांनी डिक्लेअर केलं की मराठ्यांना आम्ही SC/BC म्हणून वेगळा दर्जा देतो आहोत आणि त्यांना वेगळं 16% आरक्षण देत आहोत, तर त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीच एकमेव माणूस होतो की हे फडणवीसचं जे काही षड्यंत्र आहे, फडणवीसचे षड्यंत्र जे आहे त्याचा भंडाफोड करणारा मी एकमेव माणूस होतो. मी सगळ्या TV चॅनलवाल्यांना मुंबईमध्ये एकत्र गोळा करून सांगितलं की फडणवीस जे SC/BC म्हणून वेगळं आरक्षण देत आहेत, तर ते फडणवीस खोटं बोलतायत. वेगळं आरक्षण नाही आहे. SC/BC म्हणजेच OBC, OBC म्हणजेच SC/BC. आणि हे 16% वरचं जे नाटक आहे ते बी नाटकच आहे. हे मराठे हे SC/BCच्या नावाने OBCंचंच आरक्षण घेतील, यात काहीच वाद नाही, लक्षात ठेवा, काहीच वाद नाही. ते OBCचंच आरक्षण खाणार, हे आधीपासूनच ठरलेलं. आणि हा सगळा भंडाफोड मी तेव्हापासून करतो आहे. त्याच्यानंतर आम्ही या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही तिथं आझाद मैदानावर 3 मोर्चे काढलेत, धरणे आंदोलनं केली, पत्रकार परिषदा घेतल्यात, यवतमाळला परिषद घेतली, नांदेडला परिषद घेतली. त्या काळामध्ये आम्ही खूप कार्यक्रम घेतलेत, ओबीसीमध्ये जागृती निर्माण केली. पण ज्या प्रमाणामध्ये ओबीसींनी जागृत त्या काळामध्ये व्हायला पाहिजे होतं, कारण फार मोठं संकट ओबीसींवर मराठा नावाने येत होतं. आणि झाडून जर सगळे ओबीसी खरोखर जागृत झाले असते आणि जर आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जर आले असते, तर हे मराठा आरक्षणाचं बिल, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्याची हिंमत फडणवीसांनी दाखवली नसती. परंतु जेवढ्या प्रमाणात जागृती पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात ओबीसींनी जागृती दाखवली नाही. आता आझाद मैदानावर एखादं आंदोलन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आम्ही तीन आंदोलनं मोठी केलीत आझाद मैदानावर. तर मंडप हे स्क्वेअर फुटाप्रमाणे मिळतात तिथं, म्हणजे मंडपच उभा करायला 8 लाख रुपये लागतात. नंतर आपल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्या, नंतर आपल्या लोकांना पिण्यासाठी थंड पाणी,
थंड पाणी, नंतर पंखे, आपल्या लोकांना गरम होतं म्हणून. तर आम्ही 25-25, 30-30 हजार खुर्च्या मांडून एवढा मोठा मंडप टाकला. जवळजवळ 20 लाखाच्या आसपास सगळा खर्च झाला. आणि ज्या प्रमाणात ओबीसी यायला पाहिजे होते ते आले नाहीत, घरात बसले. त्याचं कारण असं की ओबीसी मध्ये जे प्रस्थापित नेते निर्माण झाले आहेत, तर हे प्रस्थापित नेते जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना काम करू देत नाही. कारण की जर ओबीसीचं आंदोलन जर आझाद मैदानावर मोठं निर्माण झालं तर ओबीसी नेत्यांना भीती वाटते की आपलं नेतृत्व खतम होत आहे की काय. आणि म्हणून मग ते कार्यकर्त्यांना आदेश देत नाहीत, काही सांगत नाहीत. जो कोणी वळवळ करणार असेल त्यालाही शांत करतात की नको जाऊ, हे सगळं वेगळं आहे, आपलं आपण वेगळं करू, आपण आपलं स्वतंत्र आंदोलन करू, असं काहीतरी खोटं नाटं सांगून हे सगळे जे ओबीसी नेते आहेत हे सगळे मराठ्यांचे गुलाम आहेत, शरद पवार साहेबांचे गुलाम आहेत, फडणवीसांचे गुलाम आहेत, गडकरींचे गुलाम आहेत. आणि हे त्यांचे पाय चाटतात आपले सगळे ओबीसी नेते आणि गुलामी करतात. आणि त्यामुळे हे ओबीसीचं नुकसान जे आज झालेलं आहे, आज जे ओबीसीवर जे जे महासंकट आलेलं आहे त्याला जेवढे मराठा कारणीभूत आहेत त्याच्यापेक्षाही जास्त कारणीभूत आपले हे प्रस्थापित ओबीसी नेते आहेत की जे पाय चाटतात वरच्या जातीचे. आणि यांना ओबीसी नेता बनवलं कोणी? त्यांनीच बनवलेलं आहे. आपण काही ओबीसीनी काही मिटिंग घेऊन ठरवलं का की हा आमचा ओबीसीचे नेता? नाही, ते शरद पवार ठरवतात ओबीसीचा नेता कोण असावं. ते बाळ ठाकरे ठरवतात, प्रमोद महाजन त्या काळामध्ये ठरवणारे होते की हा माड्यांचा नेता, हा तेलांचा नेता, हा ओबीसीचा नेता. हे नेते ठरवण्याचं काम कोण करतं? ते ब्राह्मण आणि मराठी करतात. म्हणजे मेंढरांचा नेता कोण असावा हे मेंढरांनी ठरवलं पाहिजे ना? नाही, मेंढरांचा नेता कोण असावा हे मेंढरांनी ठरवत, लांडगा ठरवतो. आता लांडगा जर मेंढरांचा नेता ठरवत असेल तर तो जो काही मेंढा असेल तो नेता, तो तर दररोज एक मेंढी आपल्या मालकाकडे घेऊन जाईल, साहेब घ्या, तुम्ही मला नेता बनवलं मेंढांचा, त्या बदल्यात एक मेंढी दररोज घ्या तुम्ही. तर हे असे सगळे आपले ओबीसी नेते वाढदिवसाला 5-5 लाखांचे लोक गोळा करतात आणि मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करायचं असलं तर घरात घुसून बसतात, बिळात घुसतात. तर हे सगळे असे मातीखावरे आपले ओबीसी नेते, मुडदे, चालते बोलते मुडदे आहेत सगळे. भ्रष्टाचार करायला पुढे, कोणी चिक्की खातं, कोणी जमीन खातं, कोणी अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार करतं, पैसे खायला पुढे ओबीसी नेता म्हणून. पण ओबीसीचं काम करायची पाळी आली की बिळात घुसतात हरामखोर. तर त्याच्यामुळे 52% ओबीसीचं जे नुकसान होतंय ते यांच्यामुळे होतंय, लक्षात घ्या. तर आपण आपलं बी जर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. केवळ मराठ्यांना विरोध करून उपयोग नाही आहे, आपलं बी कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. आणि नेता असा निवडला पाहिजे. बघा, हे बघा, दलितांचा नेता होणं सोपं असतं. बाबासाहेबांचं नाव घेतलं की तो झाला दलितांचा नेता, त्याच्या अवतीभोवती लगेच 5-50 लोक जमा होऊन जातात आणि तो झाला दलितांचा नेता. आणि त्याचं काम सोपं होऊन जातं दलित नेत्याचं, त्याला काही त्रास नाही. उलट दलित नेत्याचं सगळे पक्ष स्वागत करतात. म्हणजे दलित नेता असेल ना त्याचं स्वागत भाजप पण करतात, राष्ट्रवादी काँग्रेसवाले पण करतात, आणि त्यांना सगळीकडे मंत्रिपद मिळतात. सरकार कोणाचं बी हो, दलित माणसाला मुख्यमंत्रीपद, आपलं दलित माणसाला मंत्रिपद मिळतं म्हणजे मिळतं. त्यांच्यासाठी समाज कल्याण खातं अगदी म्हणजे राखीव आहे, आलं लक्षात. तर दलित नेत्याला सरकार कोणाचं बी हो मंत्रिपद मिळतं. आदिवासी माणसाला सरकार कोणाचं बी हो त्यांना मंत्रिपद मिळतं, लक्षात घ्या. पण ओबीसी मध्ये काम करणं फार कठीण आहे, लक्षात घ्या. ओबीसी नेता बनणं म्हणजे जीवावर उदार होऊन काम करणं, लक्षात घ्या. आपले लोकनायक गोपीनाथजी मुंडे साहेब हे जेव्हा ओबीसी जनगणनेसाठी आक्रमक भूमिका मांडत होते पार्लमेंटमध्ये, त्यावेळेस भुजबळ साहेब पण मांडत होते, समीर भुजबळ खासदार होते तेही मांडत होते. पण सगळ्यात जास्त आक्रमक त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते भाजपचे खासदार होते, लक्षात घ्या. आणि भाजपचे खासदार असून ओबीसीसाठी एवढ्या आक्रमकपणे बोलणे, ब्राह्मणशाहीच्या विरोधात, पेशव्यांच्या विरोधात एवढं आक्रमक बोलणे म्हणजे फार रिस्की काम होतं ते. पण तरी मुंडे साहेब बोलत होते. आणि एकदा तर प्रत्यक्ष त्यांची माझी चर्चा पण झाली की साहेब तुम्ही फार आक्रमक बोलतात, आणि हे आक्रमक जे बोलणं आहे ते काँग्रेसवाल्यांनी बोललं तर ठीक आहे, हे राष्ट्रवादीवाल्यांनी बोललं तर ठीक आहे. ते तर बोलतच नाहीत काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आक्रमक, पण त्यांनी बोललं तर एक पण समजू शकतो, आमच्यासारख्यांनी आक्रमक बोललं तर ठीक आहे. पण तुम्ही भाजपचे खासदारात एवढं आक्रमक बोलले तर थोडंसं रिस्की आहे. तर गोपीनाथ मुंडे साहेब मला म्हणाले की काय होऊन काय होणार आहे, मला मारून टाकतील, फार तर फार काय होईल, माझा जीव जाईल. पण 52% ओबीसीसाठी माझा जीव गेला तरी 72, पण यावेळेस मी जनगणना करूनच घेणार ओबीसींची. तर असा माणूस लागतो ओबीसीच्या चळवळीसाठी, असा नेता लागतो की जो जेल जायला पण घाबरला नाही आणि मरायला पण घाबरला नाही.
लक्षात घ्या. ते गोपीनाथजी मुंडे साहेब, आलं लक्षात, ते खरे ओबीसीचे नेते होते. हे आता ते बाकीचे सगळे, ही सगळी पिलावड आहे, सगळी मुर्दार मुर्दाड, एक शब्द बोलत नाहीत, आता सगळे बिळात घुसून बसले आणि जेल जाण्याच्या भीतीने सगळे डरपोक. तर काय म्हणजे बोलून बोलून किती बोलणार, माझंच तोंड खराब होतंय. अरे मला का बोलावं लागतंय, कारण 52% लोकांसाठी माझा जीव तुटतो आहे, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे मंडल आयोग लागू झालाय. लक्षात घ्या. 1990ला जो व्हीपी सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला तोपर्यंत कोणीही ओबीसी नेता नव्हतं. 1990 पर्यंत मंडल आयोग लागू होईपर्यंत, सुप्रीम कोर्टाच्या मंडल आयोगाच्या बाजूने जजमेंट येईपर्यंत देशामध्ये कुणीही ओबीसी नेता नव्हतं. म्हणजे ओबीसी जातीत जन्मले नेते होते, पण ते स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्यायला घाबरत होते. कुणी ओबीसी नेता म्हणून घ्यायला धजत नव्हतं, डेअरिंग करत नव्हतं. मग हे ओबीसी नेते केव्हा निर्माण झालेत? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे प्रत्येक राज्यात मंडल आयोग लागू करणं बंधनकारक झालं, केंद्रामध्ये मंडल आयोग लागू करणं बंधनकारक झालं, आणि सगळीकडे मंडल आयोग लागू झाला व्हीपी सिंगमुळे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे. आणि मग त्यांचं श्रेय उपटण्यासाठी मग हे नेते निर्माण झाले. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये हे सगळे उपटसम नेते, हे 93-94 नंतरचे नेते मग हे सांगायला लागले आमच्यामुळे मंडल आयोग लागू झाला, आमच्यामुळे असं झालं. अरे तुम्ही त्यावेळेस शिवसेनेत होते ना. मंडल आयोग ज्यावेळेस 90 साली लागू होत होता त्यावेळेस तुम्ही शिवसेनेत होते, कुणीला काँग्रेसमध्ये होते, आणि यांचा मंडल आयोगाला विरोध होता. काँग्रेसचा मंडल आयोगाला विरोध, राष्ट्रवादी काँग्रेसचा मंडल आयोगाला विरोध, शिवसेनेचा मंडल आयोगाला विरोध, भाजपचा मंडल आयोगाला विरोध. आणि कसं काय तुमच्यामुळे मंडल आयोग लागू झाला? कारण तुम्ही तर त्या पक्षांमध्ये होते. तर हे उपटसम फुकटचं श्रेय उपटण्यासाठी हे सगळे ओबीसी नेते 93-94 नंतर निर्माण व्हायला लागलेत. मग आपले सगळे मेंढर त्यांच्या मागे जायला लागलेत. वाढदिवसाला 5 लाख, 10 लाख, आणि अटक झाली तर 5 लोक पण रस्त्यावर नाही. वाढदिवसाला 5 लाख लोक शिवाजी पार्कवर, आणि अटक झाल्यानंतर 5 लोक पण रस्त्यावर नाही. सगळे बिळामध्ये घुसले, खंडणीखोर. तर सांगायचा उद्देश असा की या सगळ्या नंतर आलेल्या या नालायक ओबीसी नेतृत्वामुळे जो काही मंडल आयोग आपल्याला थोडाफार मिळालेला होता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे, तो मंडल आयोग या नालायक नेत्यांमुळे हळूहळू नंतर आज तो जवळजवळ संपलेला आहे. म्हणजे मंडल आयोगाचं पूर्ण आता संपलेलं आहे, आरक्षण पण संपलेलं आहे. आता तुम्ही सगळ्या जाहिराती बघा, ज्या जाहिराती येतात त्याच्यामध्ये ओबीसीच्या नावाकडे 0 असं लिहिलेलं असतं. म्हणजे 0, ओबीसीची नोकर भरती 0, लक्षात घ्या. आणि तुम्ही ओबीसी म्हणून ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढतात. तुम्ही जरी ओपनमधून फॉर्म भरला, तरी ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट शोधून काढतात तुमच्या त्या फाईलमधून, आणि म्हणतात की अरे हा माळी आहे का, हा तेली आहे का, हा नावी आहे का. मग ते तुम्हाला ते रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये टाकतात, आणि तिथं ते 0 म्हणून तुम्हाला घरी पाठवून देतात. हे तुम्हाला ते ओपनमधून, आता ओपनमधून सुद्धा तुम्हाला नोकऱ्या मिळू देत नाहीत. ते हे ओबीसीचं आरक्षण तर खतम झालंच, 0 झालंच, पण ओपनमधून पण तुम्ही गेलेत. आणि कोणामुळे घडलं? या नालायक ओबीसी नेत्यांमुळे घडलं. लक्षात घ्या. आपण 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 आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं बी कुठंतरी चुकलं. आपणही मेंढरासारखे फालतू लोकांच्या मागे आपण फिरलो, त्यांच्या मागे, आणि त्यांना नेता बनवलं, आणि आज हे पायावर एवढा मोठा धोंडा पाडून घेतला आपण. आणि आज एकच संकट नाही, ते पुन्हा आणखी मराठा डोक्यावर बसतायत, जाट डोक्यावर बसतायत. विचार करा की जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला, म्हणजे आता मी हे आता कुणब्यांसाठी सांगतोय, कारण त्या मराठ्यांच्या लाखांच्या मोर्चाला गर्दी कोण करत होतं? हे सगळे कुणबी गर्दी करत होते. कुणबी की जे आधीच ओबीसी मध्ये आहेत, म्हणजे आधीच ओबीसींच्या खातात. हे कुणबी लोक ओबीसींच्या खातात, आणि गुणगान मात्र मराठ्यांच्या खातात, त्यांच्या मोर्चाला जातात आणि पायावर कुऱ्हाड मारून घेतात. तर एवढा साधा कॉमन सेन्स पाहिजे कुणबी नेत्यांमध्ये किंवा कुणबी माणसामध्ये, एवढा साधा कॉमन सेन्स पाहिजे की जर हा मराठा जर ओबीसी मध्ये घुसला तर खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही. खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही. लक्षात घ्या. हे कुणब्यांना केव्हा समजेल? त्यांच्या डोक्यामध्ये तर मराठाचं वारा घुसलंय. तुम्ही कितीही स्वतःला मराठा मराठा म्हणा, पण तुम्हाला कुणबी म्हणूनच वागणूक मिळते. तुम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, गावाकडे तुम्हाला कुणबी म्हणूनच वागणूक मिळते. लक्षात घ्या. तर ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, आता याच्या आता जागृत व्हायला लागलेत काही कुणबी कार्यकर्ते जे बोटचेपी भूमिका घेत होती. बरेचसे कुणबी, विदर्भातले कुणबी नेते आमचे
मराठा सेवा संघात काम करत होते, संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होते. आणि आता जेव्हा परवा पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे, तर मग तेव्हा हे सगळे कुणबी नेते जागृत झालेत. जे मराठा सेवा संघात काम करत होते, जे संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होते, ते आता जागृत झाले ना आता विरोध करतायत. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला, म्हणजे हे बी बैल. तर सांगायचा उद्देश असा की कॉमन सेन्स नावाची गोष्ट ओबीसीकडे केव्हा येईल, तर ते फार मोठी अवघड गोष्ट आहे ती. आणि जातीय अहंकारापायी आपण चुकीच्या मार्गाने जातो. आता दरम्यानच्या काळात काय झालं ते सांगतो. दरम्यानच्या काळात काय झालं की 2019ला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होत्या, मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होत्या. आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही ते आधीचं जाट पटेल आंदोलन वगैरे झालं होतं दिल्लीच्या पार्श्वभूमीवर, तर त्या निवडणुका जिंकण्याच्या पार्श्वभूमीवर जाटांची मतं घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने त्यावेळेस 10% जे सवर्णांचं आरक्षण आहे त्याचा कायदा केला. घाईघाईने. वास्तविक RSSचा विरोध आहे, सवर्णांच्या 10% आरक्षणाला RSSचा विरोध आहे, लक्षात घ्या. पण मोदींना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका जिंकायच्या होत्या आणि तिथे मोठ्या प्रमाणात जाट असल्यामुळे त्यांची मतं मिळवण्यासाठी हे सवर्णांचे 10% आरक्षण आलं. त्याच्यामध्ये मग ब्राह्मण, क्षत्रिय, ज्यांना अजूनपर्यंत रिझर्वेशनचा फायदा मिळाला नाही अशा जाती, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातून निघालेल्या जाती, त्या जातींसाठी त्यांच्यातल्या गरिबांसाठी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन याच्यासाठी 10% आरक्षण मोदींनी पार्लमेंटमध्ये कायदा करून, घटना दुरुस्ती करून अगदी पक्क आरक्षण या सवर्णांना दिलं. आणि मग जे आम्ही म्हणत होतो की नचेपण कमिटीच्या रिपोर्टचा वापर करून त्याच्यावर जर आंदोलन केलं तर क्षत्रियांसाठी स्वतंत्र वेगळं आरक्षण मिळू शकतं, हे जे आम्ही सांगत होतो 15-20 वर्षापासून, ते मोदींनी खरं ठरवलं आणि मोदींनी ते सवर्ण आरक्षण दिलं 10%. म्हणजे आमचं म्हणणं खरं होतं की मिळू शकतं. यांनी जर आंदोलन केलं असतं तर आधीच मिळालं असतं. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसाहेब यांनी जर आम्ही सांगितल्याप्रमाणे जर नचेपच्या मार्गाने जर आंदोलन केलं असतं तर हे सवर्ण आरक्षण आधीच मिळालं असतं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना. आणि मग हे मराठा आरक्षणाचा प्रश्न झाला नसता, जाट पटेल आरक्षणाचा प्रश्न झाला नसता, कारण त्यांना 10% तिकडे दिल्यानंतर ते कशाला आपल्याकडे ओबीसीकडे येतील. तर हे सवर्णांच्या 10% आरक्षणामुळे काय झालं की जाट आणि पटेलांचं आंदोलन थंड झालं, शांत झालं. मग त्याच्या आधीच इकडे फडणवीसांनी हुशारी करून मराठ्यांना बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने इकडे SCBC म्हणून 16% आरक्षण देऊन टाकलं फडणवीसांनी. आता आपल्यासमोर असा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलेला आहे, म्हणजे ते आता त्यांना तेही आरक्षण मिळत नाही आणि SCBCचं आरक्षण मिळत असल्यामुळे आता त्यांना EWSचं आरक्षण मिळणंही मुश्किल आहे. म्हणजे केंद्रातही मिळणार नाही त्यांना, कारण त्यांच्याकडे SCBCचा दाखला आहे. SCBCचा दाखला असेल, OBCचा दाखला असेल, SC STचा दाखला असेल तुमच्याकडे, तर EWSचं तुम्हाला रिझर्वेशन मिळू शकत नाही. तर असं आदान तरी फडणवीसांनी तुम्हाला आणून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इकडे बी नाही मिळत, तिकडेही मिळत नाही, असं मध्ये लटकून ठेवलंय मराठा समाजाला. आता याला कारणीभूत मराठा समाजच आहे. आलं लक्षात? आपण नाही, आपण कोण? सत्तेवर तेच आहेत, मराठा आणि ब्राह्मण, पेशवे आणि सरंजामदार हेच सत्तेवर आहेत. तेच त्यांचे काहीतरी करतात आणि काहीतरी चुकीचं झालं की मग लगेच SC ST OBCना दोष देतात. फायदा झाला की आनंदात त्यांच्यामुळे मिळालं, नुकसान झालं की आपल्याला दोष द्यायचा आणि आपल्यामध्ये घुसायचं. तर हे सगळं यांचं असे या पद्धतीने नाटक आहे. आणि मुळातच मराठा आरक्षणचा विषय जो आहे, जाट पटेल मराठा आरक्षण, हे राजकीय विषय आहे, तो काही सामाजिक विषय नाही आहे. आलं लक्षात? ते प्रतिनिधित्वाचा मुद्दा कधीच काढत नाही. आता आरक्षण म्हणजे काय? आरक्षण हा शब्दच मुळात बोगस आहे. आरक्षण हा शब्दच नाही घटनेमध्ये. घटनेमध्ये शब्द काय आहे? रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. तुमच्या शिक्षणात किती प्रतिनिधित्व आहे, तुमच्या नोकऱ्यांमध्ये किती प्रतिनिधित्व आहे, तुमच्या आर्थिक क्षेत्रात किती प्रतिनिधित्व आहे, तुमच्या जमिनीमध्ये किती प्रतिनिधित्व आहे, तुमच्याकडे किती जमिनी, म्हणजे हे सगळं जे काही आहे याच्या आकडेवारून तुम्ही ठरतात की तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत किंवा नाही. लक्षात घ्या. आणि मग तुमचं प्रतिनिधित्व कमी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तुमच्या संख्येच्या पेक्षा खूपच कमी आहे, म्हणून मग तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व वाढण्यासाठी तुम्ही पुढे यावं, म्हणून तुम्हाला तो न्याय मिळावा, म्हणून तुमच्या संख्येच्या नुसार, म्हणून तुम्हाला मग रिझर्वेशन दिलं, म्हणजे तुमच्या तेवढे लोक नोकरीमध्ये येतील आणि तुमचं प्रतिनिधित्व तिथं फुलफिल होईल, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, जमिनीच्या क्षेत्रामध्ये. तर त्याच्यासाठी ते
प्रतिनिधित्वाचा कायदा आहे तो, आरक्षणाचा कायदा नाही आहे तो. आरक्षण म्हणजे भीक आहे, प्रतिनिधित्व म्हणजे हक्क आहे. तर ते प्रतिनिधित्व शब्द आपण विसरून गेलो, रिप्रेझेंटेशन शब्द विसरून गेलो, आणि हा आरक्षण नावाचा जो भीक, ज्याला भीक म्हटलं जातं, हा आरक्षण शब्द आमच्या डोक्यामध्ये घुसलाय. आणि मग तीच भीक सगळे जाती मागतायत, आम्हाला बी आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तो आरक्षणाचा शब्द जो आहे तो गरिबीशी जोडून दिला. मग आमच्या जातीत पण गरीब आहे म्हणून त्यांना पण आरक्षण पाहिजे. अरे मुळातच हे रिप्रेझेंटेशनचा जो कायदा आहे, आरक्षणचा जो कायदा आहे, हा गरिबी हटवायचा कायदा नाही आहे. हा प्रतिनिधित्व कमी असेल तर त्याच्यासाठी तो कायदा आहे, की तुम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये मिळावं म्हणून तो कायदा आहे. तर या लोकांनी जाणीवपूर्वक अगदी षडयंत्र म्हणून आरक्षणाला गरिबीचा मुद्दा जोडला, आणि मग आमच्या समाजात पण गरीब आहेत. अरे गरिबी हटावचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत शासनाचे, ते गेले, ते मोठ्या प्रमाणात राबवले तर त्यांची गरिबी हटेल. हा लक्षात. आता जाट पटेल मराठा माणसाला गरीब करायला कारणीभूत कोण आहे? काही दलित आहे का? SC ST OBC म्हणून जबाबदार आहे का मराठ्यांना गरीब करण्यासाठी? ते त्यांच्या मूर्खपणामुळे गरीब झालेत. सरकारी योजना राबवल्या नाहीत तुम्ही सत्तेवर असताना, शेती सुधार योजना राबवल्या नाहीत मराठा राज्यकर्त्यांनी, तिकडे जाट राज्यकर्त्यांनी, पटेल राज्यकर्त्यांनी, हेच राज्यकर्ते होते. यांनी जर शेती सुधार योजना राबवल्या असत्या चांगल्या, तर शेतीच्यामुळे कोण कशाला गरीब झालं असतं, आणि कशाला शेतकऱ्यांनी नंतर आत्महत्या केल्या असत्या. महत्वाचा मुद्दा आहे ना, सत्ता तुमची होती ना, तुम्ही गरिबी हटावचे, शेती सुधारच्या योजना, स्वामीनाथन वगैरे वगैरे हे अनेक वर्षापासून चालू आहे. मराठा राज्यकर्ते आहेत, मग का नाही लागू करत? मराठा राज्यकर्ते असून, जाट राज्यकर्ते असून, पटेल राज्यकर्ते असून ते करायचं नाही. ते करायचं नाही. तिथं सगळी सत्ता ही ब्राह्मण बनियासाठी वापरायची आणि शेतकऱ्यांना मारणी घालायचं, त्यांच्या योजना राबवायच्या नाही. आणि तो शेतकरी मारणी घातला की मग त्या शेतकऱ्याला सांगायचं तू आरक्षण माग, तू आता गरीब झालाय, तू आता आरक्षण माग, तुझी शेती तोट्यात जाते आहे, तू आता आता आरक्षण माग. आणि आरक्षण माग म्हणजे काय? OBC मध्ये घुस. तर हे सगळं संघाचं RSSचं षडयंत्र आहे. आणि ते बंदूक कोणाच्या खांद्यावर ठेवतात? बंदूक खांद्यावर ठेवतात ते क्षत्रियांच्या खांद्यावर. लक्षात घ्या, क्षत्रियांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. स्वतः पेशवे पुढे येत नाही, स्वतः फडणवीस नाही, ते मराठ्यांना पुढे करतात आणि तुम्ही लढा OBCच्या विरोधात. पुण्याची पेशवाई अशी झाली होती, सगळे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळवलं आणि सगळे सरंजामदार, सामंत, जमीनदार यांनी ब्राह्मणांना साथ दिली. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते? ब्राह्मण भटजी होते, आणि हे सामंत सरंजामदार मराठा होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हे सगळे शूद्र म्हणायचे छत्रपती शिवरायांना. आम्ही 96 कुळी सामंत सरंजामदार, आम्ही 96 कुळी क्षत्रिय, शिवाजी महाराज शूद्र आहेत असं म्हणायचे हे सगळे. लक्षात घ्या. आणि यांच्यामुळे, अशा वागण्यामुळे नंतर पेशवाई बसली डोक्यावर पुण्यामधली. आणि आता तर अखिल भारतीय स्तरावर जाट पटेल मराठ्यांनी अखिल भारतीय स्तरावर आता पेशवाई स्थापन केलेली आहे. तर आता बघा, एकदा पेशवाई स्थापन झाली की तुमचे हाल होतातच. पुण्यामधली पेशवाई स्थापन झाली, त्याच्यानंतर सरंजामदारांना जेलमध्ये टाकून छळलं की नाही पेशव्यांनी? त्या काळच्या पेशव्यांना विरोध कोणी केला? पेशव्यांना विरोध करणारे फक्त दोनच होते, एक OBC आणि एक महार रेजिमेंट, म्हणजे शूद्र, अतिशूद्र महार. दोनच लोकांनी विरोध केला पेशव्यांना. OBC मध्ये कोण होते? यशवंतराव होळकर, धनगर समाजाचे. त्यांनी 2 वेळा पुण्यावर हल्ला केला, आणि तो बाजीराव पेशवा जो होता त्याला, तो बाजीराव पेशवा अक्षरशः कुत्र्यासारखा पडत होता. जीव वाचवण्यासाठी हा बाजीराव पेशवा पुण्यामधून असा पसार झाला कुत्र्यासारखा, जीव वाचवत पडत फिरत होता. कोणामुळे? या यशवंतराव होळकरांनी त्याला 2 वेळा त्याच्यावर अटॅक केला होता, हल्ला केला होता, आक्रमण केलं होतं. तर पेशव्यांचे खरे विरोधक कोण होते? OBC होते, महार होते त्यावेळेच्या रेजिमेंटमधले. त्यांनी पेशवाई बुडवली खऱ्या अर्थाने. आणि या सामंतांनी परत आणखी पुन्हा आता नवीन पुन्हा पेशवाई आणलीच. सामंतांनी पेशवा बसवलाच आपल्या डोक्यावर, दिल्लीला पण आणि इथं वरती राज्यात पण आणि सगळ्या बाकीच्या ठिकाणी पण जाट पटेलांनी. तर सांगायचा उद्देश असा की आता OBCची शक्ती, आता OBCची ताकद मोठ्या प्रमाणात जागृत झालेली आहे. आणि आता आपण काही शास्त्रशुद्ध पद्धतीने वैचारिक मांडणी करून, तात्विक मांडणी करून आता OBCने जर काम सुरू केलं तर निश्चितच आपला विजय आहे. आता आपण एवढे भोळे राहिलेले नाहीत, किंवा एवढे अगदी मुरदाड पण नाही झालेलो.
जरी नेते मुरदार झालेले असले तरी ओबीसी कार्यकर्ता हा आज लढतोय. बघा, मला जे फोन येतात दिवसभर, कुठे धरणे आंदोलन चालू आहे, कुठे कलेक्टरला निवेदन देणं चालू आहे, कुठे गोलमेज परिषदेचं नियोजन चालू आहे. टी व्हीवाले बातम्या देत नाही म्हणून काय झालं? टी व्हीवाले बातम्या देणार नाहीत तुमच्या, पण कार्यकर्ते निराश झालेले नाही आहेत. लक्षात घ्या, ओबीसी कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांना सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर सामील झालं पाहिजे आणि पुढची जी वाटचाल आहे ती आपण ठरवली पाहिजे, त्याप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मग आपण पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने संघटित होऊन आणि खरे नेते नेते असे निवडले पाहिजेत की त्या नेत्याला जेलमध्ये टाकता नाही आलं पाहिजे. एक पैशाचाही भ्रष्टाचार न करणारा नेता निवडला पाहिजे. कुठेही भानगड नसलेला नेता पाहिजे आणि निर्भीड नेता पाहिजे की जो समोरचा शत्रू किती ताकदवान असेल त्याला तोडीस तोड असा उभा राहायला पाहिजे. असा नेता निवडा. बिळात घुसणारा, लपून बसणारा, तोंड बंद करून मुरदार सारखा असा नेता आता निवडू नका. फार वाईट अनुभव आहेत आता येत आहेत. तर पुन्हा पुन्हा असे मुरदार नेते करू नका आणि खंबीर नेतृत्व निवडा आणि त्या खंबीर नेतृत्वाला बरोबर घेऊन सामूहिक नेतृत्व निर्माण करा. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की SC ST OBC जर एकत्र आलेत तर खऱ्या अर्थाने आपलं बहुजनांचं बळीराजाचं राज्य येऊ शकतं. धन्यवाद. काही प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा. जवळपास मला वाटतं 1.5 तास झालेले आहेत, 8 वाजलेले आहेत. तर आपण प्रश्न विचारा. मला इथं कॉमेंट्समध्ये हे करा किंवा फोन जरी केला तरी चालेल. माझा फोन नंबर इथं कॉमेंट बॉक्समध्ये टाका बरं कोणी. 9422788546 कॉमेंट बॉक्समध्ये टाका. काऊलकर साहेब, वावगे साहेब, कॉमेंटमध्ये टाका. मोबाईल नंबर टाका माझा, म्हणजे लोकांना समजा काही प्रश्न विचारायचे असतील. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ओबीसी जनगणनेवर जे काही आपण आंदोलन घेतलं होतं, आपलं चालूच आहे ते पण ओबीसी जनगणनेचा विषय, तेही पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं. तर हे पुस्तक प्रत्येक कार्यकर्त्याजवळ पाहिजे, हे पण घ्या. त्यानंतर क्षत्रिय जातीयों के लिए हे क्षत्रिय जातीयों के लिए आरक्षण हे पण पुस्तक मी काढलं होतं. क्षत्रिय जातीयों के लिए आरक्षण म्हणजे जाट पटेल मराठ्यांना वेगळं आरक्षण कसं देता येऊ शकतं याचा फॉर्म्युला याच्यामध्ये आहे. आणि हे पुस्तक 3 जानेवारी 2019ला प्रकाशित झालं. हे जे पुस्तक आहे हे 3 जानेवारी 2019ला दिल्लीमध्ये प्रकाशित झालं आणि 8 जानेवारी 2019 म्हणजे 5 दिवसानंतर लगेच हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 5 दिवसांनी पार्लमेंटमध्ये सवर्ण आरक्षणाचा कायदा मंजूर झाला. लक्षात घ्या, म्हणजे जाट पटेल मराठ्यांना वेगळं आरक्षण देता येऊ शकतं ही जी मांडणी मी केली ती मांडणी नंतर कायद्याच्या स्वरूपामध्ये पार्लमेंटमधून बाहेर आली, घटना दुरुस्ती झाली. लक्षात घ्या, आपल्यामध्ये फार मोठी ताकद आहे वैचारिक. भलेच लोक प्रसिद्धी देत नाहीत, मान्यता मिळत नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. पण आपण तोडीस तोड उत्तरं देत असतो, वैचारिक, तात्विक आणि समोरासमोर. लक्षात घ्या, मग कोणी प्रसिद्धी देऊ नको देऊ, आपण त्या प्रसिद्धीला हापापलेलं नाही, पण आपलं आपण काम करत राहायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तर हे पुस्तक पण हिंदीमध्ये आहे. हे पुस्तक हिंदीमध्ये आहे, त्यामुळे UP MP बिहारमधला जो हिंदी बेल्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. तर हे जे पुस्तक आहे क्षत्रिय जातीयों के लिए आरक्षण फॉर्म्युला, तर हे पुस्तक पण लक्षात असू द्या. हे लाईट घालवण्याचं काम जाणीवपूर्वक चालू आहे. इंटरनेटचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, हे सगळं आपलं जेव्हा कार्यक्रम सुरू झाले, माझे कार्यक्रम सुरू झाले की होणारच. लक्षात घ्या, तर याही अडचणींवर आपल्याला मात करावं लागतं. कारण ही सगळी जी साधनं आहेत, इंटरनेट, सोशल मीडिया किंवा आणखी बाकीची काही जी साधनं आहेत, या सगळ्या साधनांवर ब्राह्मण, क्षत्रिय, जाट, पटेल, मराठ्यांचं वर्चस्व असल्यामुळे आणि आपण साधनहीन असल्यामुळे आणि जेवढे जागृत व्हायला पाहिजे तेवढे जागृत नसल्यामुळे आपलं नुकसान होत आहे. पण त्याच्यावरही मात करून आपण काम करतो आहेत, ही आपली चिकाटी आहे. त्यांनी किती लाईट घालू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही. तर ही पुस्तकं प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असली पाहिजे. हे बघा, जर तुमची वैचारिक तयारी असली, वाचन करून वैचारिक तयारी जर तुम्ही केली तर तुम्ही खंबीरपणे उभे राहायला तुम्हाला वैचारिक पाठबळ मिळतं. म्हणून वाचन करणं फार आवश्यक आहे. तुम्ही एक काम कमी करा, पण 2 पुस्तकं जास्त वाचा. लक्षात घ्या, कामही करा आणि वाचन लेखनही चालू ठेवा. लक्षात घ्या. तर प्रश्न विचारा बरं, काही आहे का प्रश्न? प्रश्न विचारा. व्हॉट इज द पॉलिसी ऑफ वंचित बहुजन आघाडी फॉर ओबीसी आर द सपोर्टिंग ओबीसी?
वंचित बहुजन आघाडी ही आपल्याला मदतकारक आहे असं आपण म्हणूया. लक्षात घ्या, ओबीसींची स्वतंत्र शक्ती निर्माण झाली पाहिजे आणि ओबीसी आणि दलित आणि आदिवासी असं एकत्र येऊन जर आपण काही काम सुरू केलं तर आपला उपयोग आहे आणि आपला निश्चित विजय आहे. लक्षात घ्या. तर ओबीसींची पण एक स्वतंत्र ताकद उभी राहिली पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडी आहेच, तिच्यासोबत युती करून आपण काम करू शकतो. तर वंचित बहुजन आघाडी ही काही आपली शत्रू नाही आहे, ती आपली मित्रच आहे. काही प्रश्न विचारतायत का बघूया. अनिता ताई काही प्रश्न विचारतायत, बोला. हॅलो हॅलो हॅलो, हां बोला. आवाज येत नाही तुमचा, काय म्हणताय तुम्ही? नाही, ते विरोध करतायत. हे बघा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. कारण जातनिहाय जनगणना जर केली, म्हणजे नुसती ओबीसीची जरी जनगणना केली तरी तरी त्यांचा भंडाफोड होणार आहे. आणि जातनिहाय जनगणना जर केली तर सगळ्या आकडेवारी बाहेर येईल. मराठ्यांकडे किती जमिनी आहेत, मराठ्यांकडे किती कारखाने आहेत, मराठी किती नोकरीला आहेत, ब्राह्मण किती नोकरीला आहेत, मारवाड्यांनी किती लुटलं, किती बँका लुटल्या आहेत यांनी, या मारवाड्यांनी, मल्ल्यासारख्या ब्राह्मणांनी. तर ह्या सगळा भंडाफोड आकडेवारी येईल, म्हणून ते जात न्याय जनगणनेला, ओबीसी जनगणनेला ते विरोध करतायत. बोला. हॅलो, आणखी कोणा प्रश्न विचारायचे असले विचारा. फोन करून विचारलं तरी चालेल, कॉमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. अशोकराव गोरे साहेब, व्हॉट इज द पॉलिसी ऑफ वंचित, हां तुमचाच प्रश्न होता साहेब, नाही का? हां, गोरे साहेबांनी तो प्रश्न विचारला आहे. वंचित बहुजन आघाडी ही आपली मित्र आघाडी आहे, आपला मित्र पक्ष आहे. आपण ओबीसी म्हणून स्वतंत्रपणे उभे राहूया आणि वंचित बहुजन आघाडीची दोस्ती करूया आणि पुढची वाटचाल करूया. आपण मागे माडी समाजाचे 2 महामेळावे घेतलेच होते. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण माडी मेळावे घेतले होते आणि वंचित बहुजन आघाडीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केला होता, लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा. पण काही ज्या चुका नेतृत्वाच्या झाल्यात त्याच्यामुळे त्याचा वाईट परिणाम झाला ओबीसींच्या मतांवर. आणि लोकसभेला जे 42 लाख मतं पडली होती, ते ओबीसींच्या नाराजीमुळे विधानसभेमध्ये एकदम 24 लाखावर मतं आलीत वंचित बहुजन आघाडीची. तर असं होऊ नये म्हणून ओबीसींनी स्वतंत्रपणे जागृत होऊन स्वतंत्रपणे स्वतःची ताकद जर वाढवली तर मग आपली सगळ्यांचीच मतं वाढतील, वंचित बहुजनची बी मतं वाढतील आणि आपलीही मतं वाढतील आणि अशा वाढत्या मतामध्ये मग आपली सत्ता येऊ शकते. गोरे साहेबांनी प्रश्न विचारला होता. आय हॅव फॉरवर्डेड माय 2 कॉमेंट्स टू युअर बिफोर कन्क्लुजन ऑफ युअर. हां, घेतला ना, तो एक मुद्दा घेतला मी. एक मुद्दा तर घेतला साहेब मी तुमचा, दुसरा कुठला मुद्दा आहे लक्षात नाही माझ्या. परत एकदा कॉपी करून टाकता आलं तर मग मला वाचता येईल आणि तुम्हाला सांगता येईल, मला त्याच्यावर काही बोलता येईल. काय म्हणतायत, नेटवर्क कंपन्या 4Gचे पैसे घेतात मात्र सेवा 2Gची देतात. हो, हा मोठा, हे बघा, खूप कुठे कुठे ठिगळ लावणार, एवढा प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. 4Gचे पैसे घेतात, 2G पुरवतात आणि तेही व्यवस्थित पुरवत नाही. आता बघा, ही लाईट गेली, मध्ये नेटवर्क निघून गेलं होतं आपलं, आलं लक्षात. काल नेटवर्कमुळे आपल्याला कार्यक्रम नाही घेता आला, नेटवर्क नसल्यामुळेच प्रॉब्लेम झाले ते. तर हे सगळे मुद्दाम आपल्याला अडथळे आणण्यासाठी हे चाललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे त्यांचा आणि त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांना कोण जेलमध्ये टाकणार? आपल्या माणसाने थोडासाही भ्रष्टाचार केला तर लगेच जेलचे रस्ते दाखवतात. त्यांना कोण, आता तो मल्ल्या जाऊन बसला, मल्ल्या हजारो कोटी रुपये, या देशामध्ये 25,000 छोटे मोठे कारखानदार भांडवलदार आहेत की ज्यांनी बँका लुटल्या आणि ते बँकांना पैसेच देत नाही परत, कर्जच देत नाही परत, बुडीत दरवर्षी ते बुडीत काढतात, पुन्हा नवीन कर्ज देतात आणि पुन्हा ते बँका लुटतात. बघा, ओबीसी जनगणना जर झाली तर हे सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं जे लुटीचं राजकारण आहे. आता परवा साखर कारखान्यांना काहीतरी 500 का 1000 कोटी रुपये दिले बघा. हे दरवर्षी चालतं. हे साखर कारखाने दरवर्षी कागदोपत्री बुडीत दाखवतात आणि दरवर्षी यांना हजारो कोटी रुपये पुन्हा केंद्राकडून अनुदान मिळतं आणि या हजारो कोटी रुपयांवर हे साखर कारखान्यांचे चेअरमन, पतपेढ्यांचे चेअरमन, कोऑपरेटिव्ह बँकांचे चेअरमन, हे सगळे जाट पटेल मराठा, हे सगळे या पैशांवर मौज मस्त्या करतात आणि हाच पैसा पुन्हा निवडणुकीमध्ये वापरतात काळा पैसा म्हणून आणि निवडणुका जिंकतात.
आणि तुमच्यावर राज्य करतात. पैसा तुमचाच आहे. ओबीसीची जर जनगणना झाली, मला सांगा 52% ओबीसीची जनगणना झाली आणि 50% जरी ओबीसी भरलेत, तर सरकारी तिजोरीमधला जर 50% हिस्सा जर तुम्ही घेतला, तर यांना मौजमस्तीसाठी सरकारी तिजोरीमध्ये उरणार काय? यांची सगळी मौजमस्ती बंद पडेल ना, जाट पटेल मराठ्यांची आणि ब्राह्मण क्षत्रियांची आणि वैश्यांची. यांची मौजमस्ती जर बंद पाडायची असेल तर जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जेणेकरून ओबीसीची पण जनगणना होईल आणि ओबीसीची टक्केवारी बाहेर आली तर तिजोरीमधून तेवढा 50% हिस्सा घेतल्यानंतर यांना मौजमस्तीसाठी शिल्लक राहणार का? या राज्यकर्त्यांना, जाट पटेल मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना यांची मौजमस्तीच बंद पडून जाईल सगळी. लक्षात घ्या. तर म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं घरावर बोर्ड लावण्याचं आंदोलन, तर ते आंदोलन तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवा. जोपर्यंत भाषण चालू आहे तोपर्यंत हे लाईट काही येऊ देणार नाही. तर त्यांना माहिती आहे भाषण. हां, तर हे पण पुस्तक तुम्हाला दिसतं असेल, हे मी मागच्या वेळेस दाखवलं होतं. हे 100 रुपयाचं पुस्तक, 80 रुपयाचं पुस्तक आहे, 50 रुपयाला मिळेल. ओबीसी जनगणना आणि घरावर कसा बोर्ड लावायचा हे बोर्ड पण इथे दाखवलेले आहेत. तुम्ही हे पुस्तक जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्ही खरे काढते होऊ शकत नाही. कारण कार्यकर्ता झाला म्हणजे त्याला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता आलं पाहिजे. चर्चेमध्ये, कुठेही आंदोलनामध्ये, कुठेही धरणे आंदोलनात बसले, कोणाशी चर्चा केली, फोनवर बोलत राहिले, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की बा हे पुस्तक मी वाचलं आहे, त्याच्यामध्ये असे असे मुद्दे आहेत. लक्षात घ्या. तर ज्ञानाशिवाय मुवमेंट चालत नाही, चळवळ चालवत नाही. केवळ संख्येवर काही उपयोग नसतो की माळी समाजाची संख्या 2 नंबर आहे आणि म्हणून मग माळी समाजाला आमदार तिकीट मिळाली पाहिजे, मंत्रीपद मिळालं पाहिजे. सब झूट आहे. संख्येवर काही मिळत नाही, विचारांवर मिळतं, ज्ञानावर मिळतं. तुमचं ज्ञान किती चांगलं आहे, तुमचं ज्ञान किती क्रांतिकारक आहे, तुमचे विचार किती क्रांतिकारक आहेत, त्याच्या आधारावर तुम्हाला सत्ता मिळते, आमदारकी मिळते, मंत्रीपद मिळतात. संख्येच्या बळावर नाही. संख्या म्हणजे काय? मेंढर. मेंढरांना सत्ता मिळत नसते, ते मग ते संख्येने कितीही असू द्या. ते मेंढर म्हणजे मेंढरच, आणि मेंढरांचा नेता पण मेंढाच. अलग लक्षात. तर वैचारिक ताकद पाहिजे. लक्षात घ्या, वैचारिक पाहिजे. परवा तुमचा तो कोण काय तो खासदार तुमचा माळी समाजाचा, कोल्हा का कोल्हे काहीतरी आहे, काय ज्ञान आहे त्याच्याकडे बरं सांगा बरं. तुम्ही त्याला विचारा बरं, मंडलायक म्हणजे काय विचारा बरं त्या अविनाश, काय अविनाश कोल्हे, काय त्याचं नाव, डॉक्टर, हां, खासदार डॉक्टर, खासदार डॉक्टर कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आहे. काय ज्ञान आहे बरं त्यांच्याजवळ? विचारा बरं मंडल आयोगावर. 2 ओळी तरी बोलता येतात का मंडल आयोगावर कोल्हेंना? ओबीसीचा लॉंग फॉर्म विचारा बरं त्यांना, ओबीसी म्हणजे काय. म्हणजे ज्ञान शून्य आहे, अक्कल शून्य आहे, आणि काही बोलायचं, काही बडबड करायची. मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊन घ्या, ओबीसीचं मन मोठं झालं पाहिजे. असे बेअकली नेते जर माड्यांमधून आणि ओबीसीमधून जर निर्माण व्हायला लागले तर तुमचं नुकसानच होणार ना. तुमचा तो नसलेला देव सुद्धा तुम्हाला वाचवायला येणार नाही ना. कारण तुमचे नेतेच महामूर्ख आहेत, तुमचे नेतेच मुर्दाड आहेत, तुमचे नेतेच बेअकली आहेत. तर तुम्हाला मिळणार काय? तुम्हाला काहीच मिळणार नाही ना, तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. म्हणून नेता हा अभ्यासू पाहिजे, निर्भीड पाहिजे, बिळात लपणारा नाही पाहिजे, जेलमध्ये जायला घाबरणारा नाही पाहिजे, मृत्यूला न घाबरणारा पाहिजे. आज सगळे ओबीसी नेते बघा तुम्ही, आज जेवढे बी भाजपमध्ये ओबीसी नेते आहेत, काँग्रेसमध्ये ओबीसी नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते आहेत, शिवसेनेमध्ये, हे सगळे जेलमध्ये जायला घाबरत आहेत. सगळे हे मुर्दाड, अक्षरशः मुर्दाड. लक्षात घ्या. तर असं मुर्दडांचं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हे तर काय कुत्रे मांजरे बी जीवन जगतात मुर्दाडासारखे. अरे तुम्ही तर नेते आहात, जरा काहीतरी दाखवा ना, काहीतरी की आम्ही पण माणूस आहोत, मेंढे नाही आहोत, जनावर नाही आहोत. काहीतरी दाखवा, थोडंसं बोला, 4 शब्द तरी बोला. त्या ओबीसीने तुम्हाला एवढा मोठा नेता म्हणून सन्मान केलेला आहे तुमचा. त्या ओबीसीमुळे तुम्हाला तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळालं, मुख्यमंत्री पद मिळालं, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सगळी सत्ता मिळाली. तर काहीतरी त्यांच्या उपकाराची परतफेड करा हरामकरांना. तर ते राहिलं तर तुम्ही ओबीसीच्या विरोधात बोलतात वरून. थोडीशी तरी शरम, थोडी तरी लाज लज्जा काहीतरी ठेवा जरा. तर प्रश्न विचारा. फोन करून विचारले तरी चालेल. हे आत्माराम जाधव आहेत का? बोला, काय प्रश्न विचारतायत? कोणाला? हा, मी देवरे सरच बोलतोय. बोला ना, काय प्रश्न विचारायचा आहे का? हा, मग पाहताय का तुम्ही? दिसतंय का तुम्हाला? दिसतंय आता मी बोलतोय, दिसतंय? बरं, काय प्रश्न विचारायचे? हं, हा. हं.
नाही ठीक आहे ना, मी काय म्हणतो की एखाद्या आमदाराला खासदार म्हणून प्रमोशन दिलं तर आपलं काही म्हणणं नाही. परंतु ती हमखास निवडून येणारी जी आमदारकीची जागा होती, ती हमखास निवडून येणारी होती आणि एक आज कमीत कमी वंचित बहुजन आघाडीचा किमान एक आमदार तर राहिला असता आता. हां, तर ते काय झालं की अ, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही स्वतःची ताकद निर्माण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, दुसऱ्यांच्या भरोश्यावर ओबीसीचं राजकारण. मी सांगितलं की दुसऱ्यांच्या भरोश्यावर ओबीसीचं राजकारण चालणार नाही. ओबीसींना स्वतःचं. हं, हं, हं. नाही ठीक आहे. मी मी हे बघा मी काय म्हणतो तुम्हाला, मी मी थोडक्यात तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की दुसऱ्यांच्या. हो ना, पण मग तुम्ही दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहिले म्हणून तुमचं नुकसान झालं ना. त्याच्यात तुमचे पण. आता मी तेच म्हणतोय की तुम्ही तुमची स्वतःची वेगळी ताकद उभी करा ना. म्हणजे कोणी तुमचा विश्वासघात नाही करू शकणार. हो, पण मग तुम्ही काहीतरी स्वतःचं काहीतरी काम उभं करा. मी काय म्हणतो की 1% 2% वाले पक्ष स्थापन करतात. एक पक्ष नाही. तुम्हाला सांगतो, रिपब्लिकन पार्टी नावाचे जवळजवळ 300 पक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी नावाने. तुमच्या ओबीसीचं काय सांगा बरं. तर सांगायचा उद्देश असा की तुम्ही 52% आहात, तर तुम्ही स्वतःचं वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करा. दुसऱ्यांच्या भरोश्यावर शरद पवार साहेब आपलं भलं करतील, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आपलं भलं करतील, मग प्रमोद महाजन आपलं भलं करतील, गडकरी भलं करतील, कशाला दुसऱ्यांच्या कोण कोण नेता आहे, कोण कोण नेता आहे हा. ते बोलतायत का मराठा आरक्षणच्या संदर्भात? तुमचे ओबीसी नेते, तुमचे माडी नेते, तुमचे माडी आमदार बोलतायत का मराठा आरक्षणच्या विरोधामध्ये? मग काय उपयोग, त्यांचा उपयोग काय? म्हणजे ते मराठे म्हणजे ते मराठा ओबीसी मध्ये घुसतेत चालतील का तुम्हाला? अहो, ते सांगून काय उपयोग आहे? आंदोलन करायला पाहिजे समता परिषदने. ते जसे आंदोलन करतात तसे आंदोलन का बरं करत नाही, घराबाहेर का बरं पडत नाही समता परिषदच्या नावाने? हे बघा, तुम्ही उशिरा जॉईन, हे बघा आत्मारामजी, तुम्ही उशिरा जॉईन झालेत, हे सगळे विषय चर्चेला येऊन गेलेत आपल्या भाषणामध्ये 1.5 तासात. तर आपण आता वेगळीच, हे बघा तुम्ही तुम्ही खूप हुशार आहेत मला माहिती आहे. आपण आता लोकांना बोर नका करू, कारण रिपीट विषय होतोय. आपण नंतर चर्चा करू, ठीक आहे? हॅलो. हा, मी प्राध्यापक श्रावण देवरे बोलतोय. बोला सुनीलजी. हा, बोला बोला बोला, हा बोला बोला बोला, सांगा. जय भीम, जय भीम. हा. कोण? हम्म. हो, निश्चित निश्चित. एकदम बरोबर, विरोध झालाच पाहिजे, प्रश्नच नाही. नाही नाही.
नाही, नुसता विरोध नाही, आपल्याला येतात. हा. वेळ प्रसंगी आपल्याला बाहेर पडावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल. हो हो. त्याची सगळ्या- तयारी सगळ्यांनी तुम्ही ठेवा. मिळून सगळ्यांनी मिळून एसटी एसटी ओबीसी एकत्र उतरले पाहिजे. त्याच्यासाठी काय करताय? नाही, मी तर सांगितलं की जात निहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे, हा. हा. हे बघा, दलितांची जात निहाय जनगणना होते, हो. आदिवासींची होते. बर. त्यामुळे त्यांना काय ओबीसी ते मध्ये काय नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, आमची जात निहाय जनगणना होते एस सी एस टीची, आम्हाला काय घेणं देणं. हा. हा. पण आपल्या समोर मूळ प्रश्न असा आहे, हा. जर जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल, हो. तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रत्येक जातीची जनगणना झाली पाहिजे. अगदी अगदी बरोबर. म्हणजे कोणती जात किती पुढं, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, मराठ्यांची झाली पाहिजे, वादच नाही याच्याबद्दल. सगळ्या जातींचा डेटा जर तुमच्या समोर आला, हा. तर मग आपल्याला जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दृष्टीने आकडेवारी मिळेल, जातीचं अर्थशास्त्र तयार करता येईल, शिक्षणशास्त्र तयार करता येईल. एस सी एस टी ते तर ओबीसीच्या. आलं, पण आता आता ज्या समोर आलंय, आता ह्याला थोडस हे आवाज सुरू होईल. जो आता या उदयन भोसलेने जे काही केलं ना सुरू, हां हां, त्याला सर हे येणार आहे आता. आणि त्या जाणीवपूर्वक येणाऱ्या ते मीडिया आणेल. बरोबर बरोबर. मीडिया आणणार आहे ते. आणि राईट राईट. मीडिया ते नॅशनल लेवलला घेऊन जाईल. बघूया आता काय, पण आपण आपली जागृती चालू ठेवली पाहिजे. हा. नाही, ते आतापासूनच त्याची तयारी केली पाहिजे. राईट, एकदम राईट, बरोबर. कारण ती जर आत्ता तयार नाही केली किंवा तयारी होत नाही हम्म, असं जर दिसला ना, हम्म, तर त्याला ते लोक खूप मोठा चेहरा देणार आहेत त्या गोष्टीला. आणि बरोबर. जाणीवपूर्वक झालेलं आहे. मेटे आणि या लोकांनी ना सगळ्यांनी मिळून त्या उदयनला हे करायचं, राजे राजे राजे, आणि त्याला पुढं पण द्यायचं. आणि हा जो प्रकार तो असा व्यवस्थित हे झालेला आहे, केलेला आहे तो. बरोबर, आरएसएसने ते बरोबर जमून आणलेलं आहे. अगदी बरोबर.